Hello everyone. Today we are going to start with human physiology. Human physiology मधील सगळ्यात पहिला जो लेक्चर चॅप्टर आहे दॅट इज युअर डायजेशन अँड इट्स ॲब्झॉर्प्शन. लोअर स्टँडर्ड मध्ये सुद्धा व्हॉट इज डायजेशन, डायजेस्टिव्ह सिस्टम, त्याचे पार्ट्स, एलिमेंटरी कॅनल कशाला म्हणतात आणि एक सुपरफिशियल आयडिया ही तुम्हाला डायजेशन बद्दल तशी सुद्धा आहे. फक्त आता आपण या नीटच्या हिशोबाने, नीटच्या अनुषंगाने वी विल डिस्कस इच अँड एव्हरी पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल ऑर युअर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट इन डिटेल. त्याच्यासोबत असोसिएटेड ग्लँड्स कुठले आहेत आणि आता आपण एक नवीन त्याच्यामध्ये सिस्टम सुरू करूयात की जो टॉपिक होईल त्याच्यानंतर लगेचच त्याचे एमसीक्यू सुद्धा आपण कव्हर करण्याचा ट्राय करू. ठीक आहे, तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण आता डायरेक्टली आपल्या डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन लेक्चर 1 ला सुरुवात करूयात. त्याच्याही अगोदर आपण एक बघू व्हॉट इज न्यूट्रिशन. ठीक आहे ना, न्यूट्रिशन आपण कशाला म्हणणार? व्हॉट इज न्यूट्रिशन? इट इज द सम टोटल ऑफ ऑल द रिएक्शन्स स्टार्टिंग फ्रॉम इंजेक्शन ऑफ फूड टिल इट्स युटिलायझेशन बाय बॉडी. म्हणजे काय? फूड आपण इंजेस्ट करणे म्हणजे आपण फूड खाल्ल्यापासून त्याचा आपल्या बॉडीने वापर करण्यापर्यंत ज्या काय मधल्या प्रोसेसेस असतील त्या प्रोसेसेसला आपण म्हणणार न्यूट्रिशन. मग वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन प्रेझेंट असणार. कुणी ऑटोट्रॉपिक आहे म्हणजे सम ऑर्गॅनिझम्स, ठीक आहे, पर्टिक्युलरली लिव्हिंग युअर ग्रीन प्लांट्स, सम बॅक्टेरियास, यांना काय यांच्यामध्ये पिगमेंट्स प्रेझेंट असतात आणि पिगमेंट प्रेझेंट आहे म्हणजे दे आर एबल टू सिंथेसाइज देअर ओन फूड. मग त्यांना ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन या हेडिंग खाली आपण स्टडी करू. जे ग्रीन प्लांट सोडून त्यांच्यावरती जितके काही ऑर्गॅनिझम डिपेंड आहेत फॉर देअर फूड तर त्यांना आपण काय बोलणार? हेट्रोट्रॉप्स, किंवा त्यांच्यामध्ये जे न्यूट्रिशन आपल्याला सापडणार त्याला म्हणणार आपण हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे, तसंच सॅप्रोफॅटिक मोड ऑफ न्यूट्रिशन सुद्धा असणार. तर इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा की न्यूट्रिशन पासून आता आपण या लेक्चरला स्टार्ट करूयात. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ न्यूट्रिशन. व्हॉट इज न्यूट्रिशन? आता सांगितलं आपण द प्रोसेस स्टार्टिंग फ्रॉम इंजेक्शन ऑफ फूड टिल इट्स युटिलायझेशन बाय द बॉडी इज इन सिंपल टर्म्स विल बी टर्म्ड ॲज न्यूट्रिशन. फूड आतमध्ये घेण्यापासून त्याचा बॉडीने वापर करण्यापर्यंत जितक्याही प्रोसेसेस होणार त्याला आपण म्हणणार न्यूट्रिशन. आताच बोललो आपण न्यूट्रिशन हे वेगवेगळ्या टाईपचं असू शकणार, बरोबर. एक तर ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन त्याच्यामध्ये आहे, हेटेरोट्रॉपिक आहे आणि मिक्सोट्रॉपिक सुद्धा आहे. ठीक, तर 1 बाय 1 आपण बघू. चला, ऑटोट्रॉपिक कशाला? सिम्पली ऑटोट्रॉपिक जरी ह्या तुमच्या गोष्टी अर्लियर स्टँडर्ड मध्ये झालेल्या असतील तरी सुद्धा आपण इथे त्याला डिस्कस करू. इन शॉर्ट, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन मीन्स व्हॉट? ऑर्गॅनिझम्स, त्याचं डायरेक्ट एक्झाम्पल देऊ आपण. ऑर्गॅनिझम्स विच आर एबल टू synthesize their own food. For example, green plants, some bacteria, blue-green algae. Why they are autotrophs? Why they are able to synthesize their own food? ते स्वतःच फूड स्वतः खा बनवू शकतात because they carry some pigments which trap the solar energy to convert it into food material, right? दुसरा काय बोललोय आपण? हेटेरोट्रॉप. हेटेरोट्रॉपिक म्हणजेच काय? ऑर्गॅनिझम्स, शॉर्ट मध्ये लिहितोय मी, which depends for their food on ऑटोट्रॉप्स. ठीक आहे, त्यांना तुम्ही काय म्हणणार? अशामध्ये काय असणार आहे? कोणता टाइप ऑफ मोड, आय मीन कोणता मोड ऑफ न्यूट्रिशन असणार आहे? तर हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. कोणी हेटेरोट्रॉप मध्ये? हेटेरोट्राइप आपण डिटेल मध्ये बघणार आहोत, नंतर आपण त्याला बघू. ठीक आहे, हेटेरोट्रॉप इन शॉर्ट, हेटेरो मीन्स डिफरंट, ट्रॉपिक मीन्स न्यूट्रिशन इज डिपेंडेंट ऑन अनदर ऑर्गॅनिझम. त्याला म्हणतो आपण हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. थर्ड काय सांगितलं इथे? मिक्सोट्रॉपिक. मिक्सोट्रॉपिकचा मिनिंग काय झाला की काही कंडिशन्स मध्ये दे विल ऍक्ट ॲज अ फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आणि जेव्हा त्यांचे रिक्वायरमेंट फुलफिल होणार नाही त्यावेळी दे विल ऍक्ट ॲज हेटेरोट्रॉप्स. म्हणजेच मिक्सोट्रॉप्स आर बोथ ऑटोट्रॉप्स ॲज वेल ॲज हेटेरोट्रॉप्स. हे दोन्ही नेचर जर ते शो करत असतील तर अशा टाइपचे जे ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना म्हणणार तुम्ही मिक्सोट्रॉप्स आणि त्यांच्यामध्ये जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे दॅट इज युअर मिक्सोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. फॉर एक्झाम्पल, याचा एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो? युग्लिना. आपण सांगितलंय युग्लिनॉइड्स जे आहेत ते युग्लिनॉइड्स इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट दे ऍक्ट ॲज फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स. परंतु जेव्हा सनलाइट अवेलेबल नसणार तर दे विल ऍक्ट ॲज हेटेरोट्रॉप्स.
म्हणजेच त्यांचे फूडचे रिक्वायरमेंट आता दुसऱ्या ऑर्गॅनिझम पासून ते पूर्ण करतील. म्हणून दोन्ही टाईपचे मोड ऑफ न्यूट्रिशन ते शो करतात. दॅट इज वाय दे विल बी कॉल्ड ॲज मिक्सोट्रॉप्स अँड मोड ऑफ न्यूट्रिशन विल बी मिक्सोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. एक्झाम्पल इज युअर युब्लिनॉइड आणि पर्टिक्युलरली त्याचं एक्झाम्पल म्हणजे युग्लिन. ठीक आहे, ओके. पुढे जाऊत आपण. आता काय ॲनिमल न्यूट्रिएंट्स कोणते कोणते असतात, ॲनिमल मध्ये कुठले, आता त्याचे टाईप सुद्धा बघायचे. त्याच्या अगोदर आपण न्यूट्रिएंट्स बघून घेऊ. ठीक आहे ना. ॲनिमल मध्ये कुठले कुठले न्यूट्रिएंट असणार आहेत. न्यूट्रिएंट तुम्हाला नॉर्मली माहिती आहेत. मेजर फूड कंपोनंट काय असतात, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स. ठीक आहे ना. हे काय झाले, मेजर फूड कंपोनंट्स झालेत. म्हणजे हे फूड कंपोनंट काय करणार, यांचं नेचर कुठलं असणार आहे, ऑर्गॅनिक नेचर असणार आहे. काही न्यूट्रिएंट्स कसे असतील, फॉर एक्झाम्पल व्हायटमिन्स असतील किंवा मिनरल्स असतील किंवा वॉटर असेल. वॉटर इटसेल्फ इज अ मायक्रोन्यूट्रिएंट, बरोबर की नाही. वॉटर आणि मिनरल हे जे न्यूट्रिएंट आहेत, तर दीज न्यूट्रिएंट्स आर इनऑर्गॅनिक टाइप ऑफ न्यूट्रिएंट्स. म्हणजे इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा झाला तर ॲनिमल न्यूट्रिएंट मध्ये दोन टाईपचे न्यूट्रिएंट्स तुम्हाला सापडतील. एक टाईप असेल ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आणि दुसरा टाईप असणार इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. अशा दोन टाईपचे न्यूट्रिएंट्स तुमच्यामध्ये आहे. ऑर्गॅनिक मध्ये काय सांगितलं आपण, ज्यांच्यामध्ये कार्बन आहे ते ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट म्हणू आपण त्याला. आणि जे आपण सॉइल मधून ऑब्टेन करतो त्यांना सरळ भाषेमध्ये आपण इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स म्हणू. मग सॉइल मधून आपल्याला काय मिळतंय, वी गेट, कुठे लिहिले मी, ओके नसेल लिहिलं जाऊ द्या. इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट मध्ये आपण कुणाला कॅटेगराईज करणार, तर वॉटर करेल आपण, कारण दॅट इज ऑब्टेन फ्रॉम सॉइल आणि सॉइल मध्ये अवेलेबल असणारे मिनरल्स. ही झाली इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, बरोबर आहे. ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स मध्ये सिम्पली युअर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. कारण यांच्यामध्ये काय, कार्बन इज अ कंटेंट, राईट. कार्बन वन ऑफ द कंपोजिशन इज कार्बन, आणि कार्बन असलेल्या कंपोनंटला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, बरोबर. मग ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन टाईपचे न्यूट्रिएंट्स आपल्याला ॲनिमल मध्ये न्यूट्रिशनसाठी काम करणार. ठीक, वेल. आता याच्यामध्ये आपण सांगितलं व्हायटमिन्स. व्हायटमिन्स नॉर्मली देर आर 20 व्हायटमिन्स आर रिक्वायर्ड फॉर हेल्दी फंक्शनिंग ऑफ युअर बॉडी. जवळपास 20 हे व्हायटमिन्स तुम्हाला आवश्यक असणार. आणि जे मिनरल्स आहेत, तर मिनरल्स जे इसेन्शियल मिनरल्स म्हणू आपण त्याला, तर दी क्वांटिटी ऑफ दॅट मिनरल इज 21. जर यांच्यामध्ये डेफिशियन्सी झाली, नो डाऊट हे जे इनऑर्गॅनिक कंपोनंट आहे तुमचे, मिनरल्स घ्या किंवा वॉटर घ्या, व्हायटमिन्स घ्या, हे तुम्हाला एनर्जी देत नाही. माइंडेड, inorganic components do not provide energy for various body processes, but their absence can lead to various abnormalities किंवा various disorders. वेगवेगळ्या डिसऑर्डर, जरी एनर्जी देणारे कंपोनंट नाही तरी सुद्धा त्यांची जर डेफिशियन्सी असली, त्यांची कमतरता जर झाली, तर तुमच्या बॉडीमध्ये निश्चित ॲबनॉर्मॅलिटीज तयार होणार. ठीक आहे. मग आपण ह्याच ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज करू शकतो. फॉर एक्झाम्पल काय, आता इथे घेऊ आपण कार्बोहायड्रेट्स, ऑर्गॅनिक मध्ये येतोय, आणि दुसरा काय तुमचा फॅट्स. तर या दोन न्यूट्रिएंट्सला तुम्ही सरळ सरळ काय म्हणू शकता, एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स. याला काय म्हणणार तुम्ही, एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स किंवा एनर्जी प्रोव्हाइड करणारे न्यूट्रिएंट्स. नंतर कोण, तुमच्याकडे प्रोटीन आहे, तर प्रोटीन एनर्जी सुद्धा देणार, परंतु आपण त्याला स्पेसिफिकली आपण काय म्हणणार, बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट. बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट, ओके. आणि जे व्हायटमिन्स असतील, मिनरल्स असतील, त्यांना आपण म्हणणार प्रोटेक्टिव्ह एलिमेंट्स किंवा प्रोटेक्टिव्ह काय म्हणू, फूड कंपोनंट्स. मिनरल्स, व्हायटमिन्स यांना कोणत्या कॅटेगरी मध्ये तुम्ही टाकणार, कोणते न्यूट्रिएंट, दीज ऍक्ट ॲज प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स. तर हे झालं तुमच्या न्यूट्रिएंट्स बद्दल एक इंट्रोडक्शन किंवा इनिशियल तुम्हाला इन्फॉर्मेशन असावी. लो स्टँडर्ड मध्ये सुद्धा याच्याबद्दल तुम्ही माहिती घेतलेली आहे. आपण डायजेशन हा टॉपिक बघतोय, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये इसेन्शियल आहेत. वेल, मग किती व्हायटमिन्स तुम्हाला आवश्यक आहे, 20 व्हायटमिन्स. किती मिनरल्स गरजेचे असतात, 21. ठीक आहे. सो दो दे आर रिक्वायर्ड इन अ स्मॉल क्वांटिटी, तरी सुद्धा तुम्हाला त्यांची आवश्यकता आहे. वेल, फूड प्रोव्हाइड्स एनर्जी अँड ऑर्गॅनिक मटेरियल्स फॉर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ टिश्यूज. एनर्जी का लागते आपल्याला, कारण आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन सुरू आहे, बॉडीची ग्रोथ करायची आहे, नंतर कुठे डॅमेज झालं असेल तर त्या टिश्यू रिपेअर करायचे आहेत. त्याच्यासाठी हे जे तुमचे फूड मटेरियल असतील आणि ते तुम्हाला ऑर्गॅनिक मटेरियल प्रोव्हाइड करणार, जेणेकरून तुमच्या बॉडीची ग्रोथ आणि टिश्यूचं रिपेअरिंग त्याच्यामध्ये होणार. लास्टली काय सांगितलंय, बायो मॅक्रोमॉलिक्युल्स. बायो मॅक्रोमॉलिक्युल कशाला म्हणताय तुम्ही, कुठे लिहिले आपण ते, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स, त्याला बायो मॅक्रोमॉलिक्युल्स आपण म्हणतो, बरोबर की नाही.
इन फूड कॅनॉट बी युटिलाइज बाय आवर बॉडी इन देअर ओरिजिनल फॉर्म. आता हे जे काय बायोमॅक्रो मॉलिक्युल्स आहेत म्हणजे बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स आणि एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स, हे मॅक्रो मॉलिक्युलच्या स्वरूपात आपण बायोमॉलिक्युल चॅप्टरमध्ये याला डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. तर ते आपली बॉडी ॲज सच कॅनॉट आय मीन दॅट काइंड ऑफ फूड बायो मायक्रो मॉलिक्युल्स कॅनॉट बी युटिलाइज ॲज सच. जशाला तशी ती आपली बॉडी त्याचा वापर करू शकत नाही. मग वापर जर करू शकत नाही तर त्यांचा वापर करण्याच्या फॉर्ममध्ये त्यांना आणणे, त्यांना ऍब्झॉर्बेबल फॉर्ममध्ये आणणे, त्यांना सिम्पलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे. कारण हे जे बायो मायक्रो मॉलिक्युल्स आहेत, वेल जस्ट अ सेकंड, हे जे बायो मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत तर या बायो मॅक्रो मॉलिक्युल हे कोणत्या फॉर्म मध्ये आपण कंझ्युम करणार किंवा इंजेस्ट करणार, कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आपण त्याला खाणार. मग या कॉम्प्लेक्स फॉर्मचं आपल्याला आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर काय करावं लागणार, सिम्पलर फॉर्म मध्ये त्यांचं कन्व्हर्जन करावं लागणार. सिम्पलर पण कसा फॉर्म, ऍब्झॉर्बेबल फॉर्म. कारण जेव्हा कॉम्प्लेक्स फॉर्म असतो फूडचा तर दॅट इज अनएब्झॉर्बेबल, कॉम्प्लेक्स अँड अनएब्झॉर्बेबल, जी तुमची बॉडी ऍब्झॉर्ब करू शकत नाही. अशा फूड मटेरियलला सिम्पलर आणि ऍब्झॉर्बेबल फॉर्म मध्ये आपल्याला आणायचं आहे आणि तेच आपण आपल्या या चॅप्टर मध्ये दॅट इज डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये शिकणार आहोत. क्लिअर आहे. आता आपण सरळ काय करणार की टाइप्स ऑफ न्यूट्रिशन एक वेळा बघून घेऊ. जसं हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स असणार, जसं होलोझोइक. चलो लेट्स सी. तर टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स आर हेटेरोट्रॉप्स. ओके, हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहे. नो डाऊट ऑल हेटेरोट्रॉपिक ॲनिमल्स डिपेंड फॉर देअर फूड ऑन अनदर ऑर्गॅनिझम्स, पर्टिक्युलरली ऑटोट्रॉप्स किंवा दुसरे ऑर्गॅनिझम असतील, बरोबर की नाही. तर त्यांच्यामध्ये सुद्धा ते फूड इंजेस्ट करण्याचे वेगवेगळे टाइप्स असतील. त्याच्यामधला पहिला टाइप बेस्ड ऑन कलेक्शन ऑफ फूड. फूड हे कोणत्या पद्धतीने बॉडीमध्ये आपण घेतो त्या टाइपच्या न्यूट्रिशनला, त्या बेसिसवरती आपण पहिला टाइप बघूयाचा होलोझोइक न्यूट्रिशन. कुठलं न्यूट्रिशन, होलोझोइक. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग, आपण काय करतो, कम्प्लीट फूड मटेरियल अगोदर आपण माउथ कॅव्हिटीमध्ये घेणार, बकल कॅव्हिटीमध्ये घेणार, त्याला मॅस्टिकेट करणार, त्याला चावणार आणि त्याच्यानंतर स्टेप वाईज मॅनरने त्याचं आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होणार. म्हणजे कम्प्लीट टेकिंग होल फूड इनसाइड द बॉडी इज कॉल्ड एज होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन. त्याच्या अंडर आपण काय बघू, हर्बिव्हर्स. आता हर्बिव्हर्स हे खूप बेसिक टर्म्स आहेत तरी सुद्धा आपण रिमाइंडर म्हणून घेतोय त्याला. हर्बिव्हर्स म्हणजे यांचं फूड मटेरियल काय असणार आहे, ओनली ऑटोट्रॉप्स. ठीक आहे, म्हणजे दे ऑर्गॅनिझम्स विच फीड ऑन काय म्हणू आपण त्याला, व्हेजिटेरियन फूड, त्याला म्हणू आपण हर्बिव्हर्स. ठीक आहे, म्हणजेच ऑर्गॅनिझम्स विच डिपेंड्स ऑन प्लांट्स ऑर प्लांट प्रोडक्ट्स फॉर देअर फूड आर कॉल्ड एज हर्बिव्हर्स. उदाहरण काय झालं, डिअर असेल, भरपूर सारी उदाहरण याच्यामध्ये घेता येईल, ते डिस्कस आपल्याला करायचे नाहीये. आता इथे काय म्हटलं आपण, कार्निव्होर्स. स्पेलिंग थोडस चुकलंय माझ्याकडून, कार्निव्होर्स. ओके, त्याला करेक्ट करू आपण. राईट, कार्निव्होर्स. आता कार्निव्होर्स म्हणजेच काय, सिम्पली मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, मांसाहारी. ऑर्गॅनिझम्स विच फीड ऑन एनिमल्स आर कॉल्ड एज कार्निव्होर्स. भरपूर सारे एक्झाम्पल घेता येईल. जसं तुमची पॅन्थेरा जिनस घ्या, ज्याच्यामध्ये लेपर्ड येईल, तुमचा आय मीन चित्ता येईल, वाघ येईल, युअर लायन येईल, हे काय सगळे झाले. इव्हन कुत्रा सुद्धा हा काय मांसाहारी असणार आहे. डेट्रिव्होर्स विच फीड ऑन डेट्रिटस मटेरियल, फीड्स ऑन डेट्रिटस. आता डेट्रिटस म्हणजेच काय, कुजणारे सबस्टन्सेस, जसं की तुमच्या झाडाचा पाला. ठीक आहे, लिव्स किंवा स्टेम्स असतील किंवा कुजणाऱ्या डिकेइंग मॅटर. डिकेइंग म्हटलं, डिकेइंग नाही म्हणू आपण, पण इथे कुजणारा किंवा काय म्हणू त्याला आपण, डिजनरेट झालेला जो सबस्टन्सेस असतील त्यांना म्हणणार आपण डेट्रिटस. ठीक आहे, तर याचं एक्झाम्पल काय घेणार आपण, अर्थवर्म. अर्थवर्म फीड्स ऑन डेट्रिटस, पाला पाचोळा. इन शॉर्ट, तो सडला की त्याच्यापासून मग ते न्यूट्रिएंट्स त्याच्यापासून ते ऑब्टेन करणार. क्लिअर आहे. नेक्स्ट बघू आपण, डेट्रिव्हर झालंय. नेक्स्ट आहे तुमचा होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये स्कॅव्हेंजर्स. स्कॅव्हेंजर्सचे बेस्ट एक्झाम्पल आपण सांगू इथे, हॉक. हॉक म्हणजे काय, ससाना किंवा गिधाड, त्याला म्हणतो आपण व्हल्चर. इव्हन स्कॅव्हेंजर मध्ये आपण टाकणार क्रोज, म्हणजेच ऑर्गॅनिझम्स विच फीड ऑन कॅरिओन. कॅरिओन म्हणजे त्याचं एक सिंपल एक्झाम्पल आपण सांगू की रस्त्यावरती बऱ्याच वेळा तुम्ही यू कॅन ऑब्झर्व, काय बघता तुम्ही की ऍक्सिडेंट झालेला आहे. ऍक्सिडेंट नाही म्हणत आपण त्याला, एखाद्या ट्रकनी म्हणा, एखाद्या 4 व्हीलरनी 2 व्हीलरनी कुत्र्याला चिरडून समोर गेला, कुत्रा पडून असणार आहे.
मग आता त्या कुत्र्याची बॉडी कोणी त्याला डिस्पोज तर करत नाही, किंवा एखादा ॲनिमल असेल की त्याची बॉडी आता डिके व्हायला लागली किंवा मरून पडलेला आहे, त्यावेळी ससाना, हे गिधाड म्हणजे व्हल्चर, कावळे त्याच्यावरती येतात आणि त्याच्यावरती फीड करतात. अशा टाईपचा जो मोड ऑफ न्यूट्रिशन होलोझोइक आहे त्याला म्हणणार तुम्ही स्कॅव्हेंजर्स. क्लिअर आहे? स्कॅव्हेंज करण्याचा सिम्पली मिनिंग काय होतो की त्याला खरडून काढणे, इन शॉर्ट खरडणे. जसं तव्याला चपात्या केल्यानंतर कधी कधी खाली ते डाग लागतात, तर ते आपण काय करतो, त्या सराट्याने म्हणा किंवा चमच्याने त्याला खरडतो. तर खरडण्याची प्रोसेस म्हणजे स्कॅव्हेंजिंग ऍक्टिव्हिटी. तर हे झाले स्कॅव्हेंजर्स. इन्सेक्टिव्होर्स विच फीड ऑन इन्सेक्ट्स, विच फीड ऑन इन्सेक्ट्स. काय एक्झाम्पल घेता येईल याच्यामध्ये? एक्झाम्पल आपण घेऊयाचं कॉमन बॅट, वटवाघूळ, बरोबर आहे की नाही. इन्सेक्टिव्होरस प्लांट सुद्धा असतात, जसं की पिचर प्लांट आहे, व्हिनस फ्लाय ट्रॅप, नाही का. तर हे एक्झाम्पल कोणाचे झाले? तुमच्या इन्सेक्टिव्होर्सचे झाले. कॅनाबियल्स, कॅनाबियल्स म्हणजेच काय? जे स्वतःच्या स्पेसीज वरती जगतात. फीड्स ऑन देअर ओन स्पेसीज, स्वतःच्या स्पेसीज वरती जे फीड होत असतील त्यांना म्हणा तुम्ही कॅनाबियल्स. फॉर एक्झाम्पल स्नेक्स. स्नेक्स काय करतात माहिती तुम्हाला? तुम्ही ऐकलेलं असेल कदाचित. वेल, जेव्हा एखादी सर्पिन असेल, फिमेल स्नेक, ती अंडी देणार, तर स्वतःची अंडीच ते स्वतः खाऊन टाकतात, किंवा छोटे छोटे जे साप असतात ते स्वतः त्यांना खाऊन टाकणार. ठीक आहे. असा जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, स्वतःच्या स्पेसीजलाच खाऊन जे जगतात त्यांना आपण काय म्हणणार? तर कॅनाबियल्स म्हणणार. ओके. फ्रुगिव्होर्स, फ्रुगिव्होर्स म्हणजेच काय? ऑर्गॅनिझम्स विच फीड ऑन द फ्रुट्स, म्हणजे इन शॉर्ट आपण म्हणू फ्रूट इटिंग एनिमल्स आर कॉल्ड ॲज फ्रुगिव्होर्स. काय बेस्ट एक्झाम्पल घेता येईल आपल्याला याचं? पॅरट. पॅरट हे एक एक्झाम्पल आहे की पॅरट कोणत्या कॅटेगरीमध्ये येतोय? तर फ्रुगिव्होर्स मध्ये, फ्रूट इटिंग मध्ये. मोस्ट ऑफ बर्ड्स म्हणू शकतो आपण. असंही नाहीये, काही बर्ड्स हे तुमचे इन्सेक्टिव्होरस सुद्धा असते, ते इन्सेक्ट सुद्धा खातात, बरोबर की नाही. चलो आगे बढ़ेंगे. सॅंग्विव्होर्स विच फीड ऑन ब्लड. सॅंग्विव्होर्स कशाला म्हणायचं आपण? जे ब्लड वरती फीड करतात. काय एक्झाम्पल घेणार आपण याचं? उदाहरण लीच. लीच म्हणजे जळू. जसं हेड लाऊस, डोक्यामध्ये होणारी, त्याला उवा म्हणतो आपण, हेड लाऊस, ठीक आहे ना. किंवा टर्माइट्स, टर्माइट नाही म्हणता येणार, सॉरी, हेड लाऊस, लीच, हे कसे झाले? ब्लड वरती फीड करतात. किंवा मलेरियाचा वेक्टर, मलेरिया वेक्टर. कोण असतो मलेरियामध्ये वेक्टर? फिमेल एनोफिलिस मस्किटो. फिमेल एनोफिलिस मस्किटो. क्लिअर आहे? हे सगळे एक्झाम्पल कोणाचे झाले? तर सॅंग्विव्होर्स झाले, विच फीड ऑन ब्लड. तर these are various type of mode of nutrition which come under holozoic type of nutrition. Next बघू आपण सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन, किंवा त्याला सॅप्रोट्रॉप्स. सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन शो करणारे जे अॅनिमल्स असतील त्या अॅनिमल्सला तुम्ही काय म्हणणार? सॅप्रोट्रॉप्स. ओके. याचं बेस्ट एक्झाम्पल काय? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये आपण शिकलेलो आहोत, फंगस इज द बेस्ट एक्झाम्पल. बॅक्टेरिया सुद्धा असतील, प्रोटोझोआ सुद्धा असतील, परंतु आपण नॉर्मली काय शिकलेलो आहे त्याचं उदाहरण आपण इथे घेतोय, फंगस. तर सॅप्रोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच काय? की हे असे ऑर्गॅनिझम्स असतील की फूड विल बी डायजेस्टेड आउटसाइड बॉडी. फूड डायजेशन टेक्स प्लेस, म्हणजे ब्रेकडाऊन. व्हॉट इज डायजेशन? डायजेशन म्हणजे ब्रेक करण्याची प्रोसेस, बरोबर की नाही. फूड डायजेशन टेक्स प्लेस आउटसाइड द बॉडी, आउटसाइड बॉडी. आणि आउटसाइड बॉडी जर करायचं म्हटलं तर हे ऑर्गॅनिझम्स काय करतात? दिस ऑर्गॅनिझम्स रिलीज लायटिक एन्झाइम्स आउटसाइड बॉडी. रिलीज लायटिक एन्झाइम्स डायरेक्टली ऑन फूड. त्या फूड वरती ते लायटिक एन्झाइम्स सोडून देतील. जसं आपल्या बॉडीमध्ये जेव्हा फूड स्टमक मध्ये एंट्री करणार तेव्हा वेगवेगळे एन्झाइम्स येतील, किंवा स्मॉल इंटेस्टाइनच्या डिओडेनम पार्ट मध्ये वेगवेगळे एन्झाइम्स येतील, आणि नंतर त्याचं कम्प्लीट ब्रेकडाऊन सुरू होणार. तर यांचं तर बॉडीच्या बाहेर डायजेशन होणार, बरोबर की नाही. म्हणजे त्यांना जे लायटिक एन्झाइम्स असतील की जे फूड मटेरियलला ब्रेकडाऊन करणार, ते एन्झाइम्स त्यांना बॉडीच्या बाहेर सोडावे लागतील. त्यावेळी त्यांचं डायजेशन होणार, आणि आता डायरेक्टली ते न्यूट्रिएंट्स असतात. आता डायजेशन झालं म्हणजे न्यूट्रिएंट बाहेर पडतील, तर डायरेक्टली ते न्यूट्रिशन आता ते ऍब्झॉर्ब करणार. अँड न्यूट्रिशन इज ऍब्झॉर्ब. न्यूट्रिएंट्स आर ऍब्झॉर्ब. काय केले जातं मग? न्यूट्रिएंट्स हे डायरेक्टली ऍब्झॉर्ब केले जातात. तर हे नॉर्मली तुम्हाला कशामध्ये बघायला मिळतं? फंगसमध्ये मिळणार, काही बॅक्टेरियामध्ये, अँड सम प्रोटोझोअन्स. यांच्यामध्ये जो मोड ऑफ न्यूट्रिशनचा टाइप आहे
किंवा मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, दॅट इज युअर सॅप्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन किंवा सॅप्रोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन. वेल, पॅरासायटिक म्हणजेच काय, सरळ सरळ दुसऱ्याच्या बॉडीवरतीच डिपेंड असणारे, म्हणजेच त्यांना म्हणू आपण पॅरासाइट्स. आता पॅरासाइट्स काय असू शकतं, काही असू शकतं. मागच्या वेळी आपण सांगितलं की ब्लड वरती फीड करणारे सॅंग्युओर्स, ते सुद्धा पॅरासाइट्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल प्लांटच्या केसमध्ये जर पॅरासायटिक न्यूट्रिशन बघायचं असेल आपल्याला, प्लांटच्या केसमध्ये ॲनिमल्सचं माहिती आहे तुम्हाला, हेड लाउस त्याचं एक्झाम्पल आहे, लीच आहे पॅरासायटिक मध्ये, ठीक आहे. किंवा वेगवेगळे जे तुमचे वर्म्स, राऊंड वर्म किंवा टेप वर्म तुमच्या इंटेस्टाईन किंवा स्टमक मध्ये वाढतात, ते सगळे पॅरासायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये आहे. प्लांटच्या केसमध्ये आपण काय सांगू शकतो, विस्कम अल्बम ही जी प्लांट आहे, ऍक्च्युली आपल्याला प्लांटचं इथे डिस्कशन करायचं नाहीये, तरी सुद्धा माहिती असावं, विस्कम अल्बम इट इज अ पॅरासायटिक प्लांट. नंतर आपण काय सांगतो, कस्क्युटा इट इज अ कम्प्लीट पॅरासाइट, इट इज पार्शियल पॅरासाइट. मग पॅरासाइटचं मिनिंग काय झाला की त्या हे जे प्लांट्स असतील ते प्लांट दुसऱ्या प्लांटचे डायरेक्ट न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करणार, म्हणजे त्यांच्या झायलेम फ्लोएमवरती ते जगणार. मग हे झाले दोन एक्झाम्पल प्लांट्सचे. ॲनिमलच्या केसमध्ये जर बोलायचं झालं आपल्याला, ठीक आहे, तर आपण सांगू शकतो राऊंड वर्म आहे, टेपवर्म, हुकवर्म, हे सगळे कशाचे एक्झाम्पल झाले, तुमच्या पॅरासायटिक मोड ऑफ न्यूट्रिशनचे एक्झाम्पल झाले. क्लिअर अप टू दिस. हे झालं आपल्या न्यूट्रिशन बद्दल. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट, दॅट इज युअर डायजेस्टिव्ह सिस्टम. काय सांगितलं आपण की जे बायोमॅक्रोमॉलिक्यूल आहे, बायोमॅक्रोमॉलिक्यूल हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये प्रेझेंट असणार, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, कारण ते कुठल्या तरी रॉ मटेरियल पासून बनलेले आहेत. कार्बोहायड्रेटचं रॉ मटेरियल काय झालंय माहिती आहे तुम्हाला, वेगवेगळे सॅकराइड युनिट्स, म्हणजे जसं ग्लुकोजचे भरपूर सारे युनिट एकत्र येतील, बायोमॉलिक्यूल मध्ये आपण बघितलेलं आहे. त्यांच्यापासून एक पॉलिमर तयार होणार, पॉलिसॅकराइड तयार होणार, आणि आपण काय खातोय, आपण स्टार्च खातोय. कारण स्टोरेज फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट इन केस ऑफ प्लांट ऑटोट्रॉप्स, दॅट इज युअर स्टार्च, ते आपण स्टार्च खाणार आणि म्हणजे कॉम्प्लेक्स फूड आपण खाणार. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमची आपल्या बॉडीमध्ये गरज का आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम इज फॉर डायजेशन प्रोसेस. डायजेशन इज नथिंग बट सिम्पली, हा शब्द कुठेही येऊ द्या, डायजेशनचा मिनिंग तुम्ही काय घेणार, तर ब्रेकडाऊन घेणार. कशाचं ब्रेकडाऊन, डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये आपण जे बायो मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत तर ते कोणत्या स्वरूपात असणार प्रेझेंट, दॅट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स फूड. ठीक आहे, कॉम्प्लेक्स अँड अनएब्झॉर्बेबल, म्हणजे आता आपली बॉडी त्याला ऍब्झॉर्ब करू शकते का, करू शकत नाही. मग या फूडचं कॉम्प्लेक्सच्या विरुद्ध काय होणार, सिम्पलर. आणि आपली बॉडी कशी ऍब्झॉर्ब करणार, आय मीन केव्हा ऍब्झॉर्ब करणार, जेव्हा ते ऍब्झॉर्बेबल फॉर्म मध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतील. तर सिंपल डेफिनेशन डायजेशनची अशी होणार की कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स फूड दॅट इज अनएब्झॉर्बेबल बाय बॉडी into simpler and absorbable form is called as digestion. आणि हे जे डायजेशन तुम्हाला बॉडीमध्ये करायचं आहे तर त्याच्यासाठी पर्टिक्युलर सिस्टम असणार, बरोबर की नाही. तर ती जी सिस्टम आहे डायजेशन आपल्या फूड मटेरियलचं करणार, दॅट सिस्टम इज युअर डायजेस्टिव्ह सिस्टम. आता इथे डायजेस्टिव्ह सिस्टमचे डिटेल्स बघण्या अगोदर ही डायजेस्टिव्ह सिस्टम आपल्या पिक्चरमध्ये एनसीईआरटी ची डायग्राम आपण इथे घेतली आहे. तर याला आपण इन शॉर्ट विजिबल आहे का, ओके आहे, मी त्याला ओव्हरराईट करतोय. ठीक आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये कुठले कुठले पार्ट येणार याच्यामध्ये, सीयर. एक तर त्याला सिम्पली आपण काय म्हणतो, एलिमेंटरी कॅनल. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टमचे पार्ट काय बघणार आपण, एक तर बघणार एलिमेंटरी कॅनल. त्या एलिमेंटरी कॅनललाच तुम्ही काय म्हणू शकता, अजून दुसरा शब्द काय, दॅट इज युअर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. ओके, आणि याच्याशी असोसिएट असणाऱ्या ग्लँड्स, आणि त्या ग्लँड्सला आपण काय म्हणणार, ऍक्सेसरी ग्लँड्स. आता त्या ग्लँड्स वगैरे हे सगळं आपण नंतर बघणार आहोत. फक्त या डायग्राम मध्ये तुम्ही बघून घ्या, ओरल कॅव्हिटी ही ओरल कॅव्हिटी आहे. माउथ पासून तुमची एलिमेंटरी कॅनल स्टार्ट झाली म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट सुरू झाली आहे, अँड इट एंड्स ऍट एनस. एनस मध्ये ती एंड होणार. आता मधले जे सगळे पार्ट आहेत फक्त एक लोकेशन लक्षात असू द्या, म्हणजे डायजेशन समजून घेण्यासाठी आपल्याला ते सोपं होईल. काय सांगितलंय, माउथ आहे, माउथ नंतर काय येतोय पार्ट तुमचा इथे दिसतोय तुम्हाला, फॅरिंग्स, मध्ये ओरल कॅव्हिटी दिसते. ठीक आहे, माउथ त्याच्यामध्ये ओरल कॅव्हिटी, नंतर फॅरिंग्स येणार, फॅरिंग्स नंतर सरळ सरळ तुम्हाला दिसतोय इसोफेगस नंतर हा जे शेपचा इथे ऑर्गन दिसतोय, बरोबर, हा इतका ऑर्गन, दॅट इज युअर स्टमक. ओके, स्टमक नंतर हे डिओडेनम स्टार्ट झालंय, स्मॉल इंटेस्टाइनचा फर्स्ट पार्ट, आणि हे मध्ये जे दिसतंय हे स्मॉल इंटेस्टाइन, दिस पोर्शन इज स्मॉल इंटेस्टाइन.
आणि हे जे चार तुम्हाला डायमीटर जास्त असलेले पार्ट दिसत आहेत, दिस वन, तर हे पार्ट काय झाले, तुमचे लार्ज इंटेस्टाइनचे पार्ट झाले, बरोबर की नाही. मग ग्लँड्स सुद्धा बोललो आपण, ऍक्सेसरी ग्लँड्स याच्यासोबत प्रेझेंट आहेत. कोणत्या ग्लँड्स आहेत, तर लिव्हर. लिव्हर कुठे, स्टमकच्या समोर दिसते तुम्हाला, दिस वन इज युअर लिव्हर. दोन लोब असतात त्याला, ते बघू आपण डिटेल मध्ये. हे लिव्हर, लिव्हरच्याच बाजूला तुम्हाला खाली हे काय दिसतंय, दिस इज अ गॉल ब्लॅडर. ओके, मग ही गॉल ब्लॅडर, लिव्हर ह्या काय ऍक्सेसरी ग्लँड झाल्यात. पॅन्क्रियास सुद्धा दिसणार. हा जो डिओडेनम आहे सी शेपचा, तर याच्यामध्ये लीफ लाईक इथे स्ट्रक्चर दिसतंय बघा, म्हणजे इंटेस्टाइनच्या खाली म्हणू आपण. इंटेस्टाइनला अटॅच असणारा पार्ट तुमचा पॅन्क्रिया आणि लिव्हरच्या खाली प्रेझेंट असणारी गॉल ब्लॅडर, म्हणजे पॅन्क्रिया, लिव्हर, गॉल ब्लॅडर आणि सॅलिव्हरी ग्लँड्स. सॅलिव्हरी ग्लँड्स कुठे, सॅलिव्हरी ग्लँड आहे तुमच्या ओरल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याच्यामधली एक ग्लँड असणार पॅरोटिड ग्लँड, दुसरी असणार आहे सब मॅक्झिलरी किंवा सब मॅन्डिब्युलर ग्लँड आपण त्याला म्हणतो, आणि थर्ड असणार सबलिंग्वल विच इज प्रेझेंट अंडर द टंग. याचं डिटेल डिस्क्रिप्शन आपण वन बाय वन बघणार आहोत. फक्त एक फॉर सेक ऑफ आयडिया की डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये लोकेशन कसं कसं आहे, म्हणजे तुम्हाला ज्यावेळी आपण स्मॉल इंटेस्टाईन शिकणार त्यावेळी आपल्याला डायजेशन प्रोसेस शिकायची असेल तर आपल्याला सांगणार की पॅन्क्रियाटिक ज्यूस येतोय, गॉल ब्लॅडर आणि तुमचा लिव्हर यांच्यापासून एक कॉमन डक्ट येणार, त्या दोन हेपॅटोपॅन्क्रियाटिक डक्ट मध्ये कन्वर्ट होणार. त्याच्यामुळे लोकेशन माहित असणं गरजेचं आहे. ओके, चलो आगे बढ़ेंगे. सी, एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल इज नथिंग बट इट इज अ ट्यूब ऑफ व्हॅरिंग डायमीटर. एक ट्यूब आहे सरळ सरळ, जे की फॉर एक्झाम्पल हे तुमची असं कन्सिडर करा की हे माउथ कॅव्हिटी आहे आणि याच्यापासून आता ही ट्यूब सुरू झाली आहे. ओके, ही ट्यूब अशी आली, इथे आलाय, इथे आता त्याच्यापासून स्टमक तयार होणार. सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या, हा तुमचा डिओडेनम आता इथे कन्वर्ट झालाय. त्याच्यानंतर हे तुमचे स्मॉल इंटेस्टाईन असतील. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा, ही एकच ट्यूब आहे बघा, इथपासून एक ट्यूब सुरू झाली, फक्त त्याची डायमीटर बदलली. इथे डायमीटर जास्त झाली आहे, इथे डायमीटर कमी आहे. परत स्मॉल इंटेस्टाईन मध्ये थोडीशी वाढली आणि लार्ज इंटेस्टाईन जे इकडे आपण असे दाखवले होते, ठीक आहे, तर लार्ज इंटेस्टाईन मध्ये त्याची डायमीटर अजून जास्त वाढली. म्हणजे सिम्पली एलिमेंटरी कॅनल तुम्ही कशाला म्हणणार, इट इज अ ट्युब्युलर स्ट्रक्चर ऑफ व्हॅरिंग डायमीटर अँड विच स्टार्ट्स फ्रॉम एक माउथ अँड विच एंड्स ऍट वेल एनस. माउथ पासून स्टार्ट झालेली एनस मध्ये एंड होणारी अशी जी एक कंटिन्युअस ट्यूब दिसते, फक्त त्याचे डायमीटर वेगवेगळ्या पार्ट मध्ये बदलती आहे, अशा ट्यूबला तुम्ही म्हणणार एलिमेंटरी कॅनल किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. ओके, वेल, कशापासून तुमचे नर्वस कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. ह्युमन 12वीचा टॉपिक आहे खरं तर. त्याच्यामध्ये 3 लेयर्स तुम्ही शिकलेत, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म, किंवा शिकणार असाल, शिकलेले असाल किंवा शिकाल. एंडोडर्म, एक्टोडर्म, मिझोडर्म एम्ब्रोयनिक स्ट्रक्चर्स आहेत. तर त्या एक्टोडर्म पासून, एंडोडर्म पासून, मिझोडर्म पासून वेगवेगळे बॉडीचे पार्ट तयार होतात, जसे की आउटर पार्ट्स असतील, व्हिसरल पार्ट असतील, ठीक आहे. तर ते जे त्याला म्हणतो आपण जर्माइनल लेयर्स. तर ते जर्माइनल, कुठल्या जर्माइनल लेयर पासून तुमची एलिमेंटरी कॅनल किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ही तयार झालेली आहे, तर इट इज मेड फ्रॉम एक्टोडर्म ऍज वेल ऍज एंडोडर्म. एक्टोडर्म आणि एंडोडर्म पासून एलिमेंटरी कॅनल ही तयार झालेली असणार आहे. आता फॉर सेक ऑफ त्याच्या अगोदर आपण डायजेस्टिव्ह सिस्टम आणि ती कशापासून बनलेली आहे ते बघू. कशाने बनलेली आपण सांगितलं ऑलरेडी, एलिमेंटरी कॅनल. ओके, एलिमेंटरी कॅनलला दुसरं नाव काय दिलं होतं आपण, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, म्हणजे ट्यूब ऑफ व्हॅरिंग डायमीटर स्टार्टिंग फ्रॉम माउथ अँड एंडिंग इन एनस. ही एलिमेंटरी कॅनल. आणि दुसरं काय, ऍक्सेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड्स. एलिमेंटरी कॅनल मध्ये काय, सगळ्यात पहिला पार्ट येणार बकल कॅव्हिटी. शिकू आपण माउथ अँड बकोफॅरेंजियल कॅव्हिटी, त्याच्यामध्ये आपण शिकणार. तर बकल कॅव्हिटी म्हणजे तुमची माउथ कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटी. त्याच्यानंतरचा पार्ट येणार इसोफेगस, एक स्मॉल डायमीटरची एक 25 सेंटीमीटर ट्यूब त्याच्यामध्ये असणार. त्याच्यानंतर जे शेप ऑर्गन स्टमक, तो स्टमक तिथे असणार. नंतर इंटेस्टाईन अकॉर्डिंग टू डायमीटर आपण त्याला वेगवेगळे टाईप त्याचे करणार. एक डायमीटर ज्याची कमी असणार त्याला स्मॉल इंटेस्टाईन म्हणा, अदरवाईज याची लेंथ ही जास्त असते. एलिमेंटरी कॅनलची लेंथ दिस इज 6 to 9 मीटर, 6 to 9 मीटर लॉंग स्ट्रक्चर. तरी स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन हे नाव का दिले आपण, कन्सिडरिंग इट्स डायमीटर. ह्या लार्ज इंटेस्टाईनची डायमीटर इज लार्ज, डायमीटर मोर असं लिहू आपण, आणि स्मॉल इंटेस्टाईनची डायमीटर इज लेस, diameter less. According to this diameter, we have given 2 names to the intestine, small intestine and large intestine. Okay, small intestine सुद्धा 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड करणार. तुमचा डिओडेनम, जेजुनम, इलियम. तर पहिला जो पार्ट असेल सी आकाराचा तो डिओडेनम. जेजुनम हा
दोघांच्या मधला पार्ट आहे, आणि हायली कॉइल्ड पार्ट जो असेल त्याला म्हणणार आपण इलियम. ओके. आणि लार्ज इंटेस्टाईन सिकम, वेल बघूनच घेऊ, सिकम, कोलॉन अँड रेक्टम. सिकम, कोलॉन अँड रेक्टम. आता याच्यामध्ये कोलॉनचे सुद्धा आपण टाईप करणार. ठीक आहे. असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, किंवा त्याला म्हणू शकता सिग्मॉइड कोलॉन. ते सुद्धा आपण इथे लिहून टाकू. 4 टाइप्स. एक कुठला कोलॉन असणार याच्यामध्ये, असेंडिंग कोलॉन. दुसरा कुठला असणार, ट्रान्सवर्स किंवा ट्रान्सवर्स कोलॉन. ठीक आहे. तिसरा कुठला असणार आहे, डिसेंडिंग. आणि लास्ट एक पार्ट त्याला आपण नाव देऊ सिग्मॉइड कोलॉन. असं कोलॉनला सुद्धा आपण डिवाइड करणार. ओके. So this is how your alimentary canal is constituted or it is formed, right? So this is first part of digestive system, that is your alimentary canal. And त्याचे accessory glands कुठले आहेत, त्याच्यामध्ये salivary glands असणार आहेत. Salivary glands मध्ये सुद्धा 3 glands आहेत. Number 1 is your parotid gland, okay, which is present in front of ear. ही तुमच्या कानांच्या समोर प्रेझेंट असणार आहे. ओके. सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड आहे, हे सुद्धा आपण डिस्क्राइब करू. सेकंड, सबमॅन्डिब्युलर. दिस इज युअर मॅन्डिबल बोन, जॉ बोन, द ओनली मुव्हेबल बोन ऑफ युअर स्कल. स्कलचा जो सगळ्यात मुव्हेबल बोन जो आहे, स्कल म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणूया, फेशियल बोन मधला, तर हा मॅन्डिबल असणार आहे. आणि वरचा बोन कोणता असतो, मॅक्सिल. ठीक आहे. तर सब मॅन्डिब्युलरचा अर्थ काय झाला, की अशा ग्लँड्स विच आर प्रेझेंट ऍट द जंक्शन ऑफ मॅन्डिबल अँड मॅक्सिला. हे वरचा मॅक्सिला, हा मॅन्डिबल, तर याच्या जंक्शनला इथे प्रेझेंट असणारा ग्लँड म्हणजे सब मॅन्डिब्युलर ग्लँड्स. आणि तिसरा सबलिंग्वल. सब म्हणजे बिलो, अंडर द टंग, दीज विल बी प्रेझेंट अंडर द टंग. अशा 3 पेयर्स ह्या कशाच्या प्रेझेंट असणार, सॅलिव्हरी ग्लँडच्या. यांचे वेगवेगळे एन्झायमॅटिक सिक्रेशन्स असतील विच विल हेल्प इन द डायजेशन ऑफ फूड मटेरियल. वेल, सेकंड ग्लँड कोणती, लार्जेस्ट मेटाबॉलिक ऑर्गन ऑफ युअर बॉडी, ऍक्ट एज अ हेट्रोक्राइन ग्लँड. युअर एक्झोक्राइन ग्लँड, अँड दॅट इज युअर लिव्हर. त्याचे डिटेल्स आपण बघू. नंतरची ग्लँड कुठली आहे ऍक्सेसरी ग्लँड्स मध्ये, युअर पॅन्क्रियास. आता पॅन्क्रियास हेट्रोक्राइन, त्याच्यामध्ये एंडोक्राइन पार्ट असणार आणि एक्झोक्राइन पार्ट सुद्धा असणार, तेही बघू आपण. गॉल ब्लॅडर, इट इज अ स्टोरेज ऑर्गन, टेम्पररी स्टोरेज ऑफ युअर, टेम्पररी म्हटल्यापेक्षा स्टोरेज ऑफ बाइल टेक्स प्लेस. तर ऍक्सेसरी ग्लँड्स, डायजेस्टिव्ह ग्लँड मध्ये सॅलिव्हरी ग्लँड्स, लिव्हर, पॅन्क्रियास आणि गॉल ब्लॅडर. This is how, with the help of these various structures or various parts or systems, not system, these various glands and various parts of alimentary canal, there will be complete digestion of food material. Okay, चलो आगे बढ़ेंगे. आता alimentary canal इथे लिहून घेऊ आपण. चलो, alimentary canal. Alimentary canal is divided for sake of understanding alimentary canal in 3 parts. 3 पार्ट मध्ये एलिमेंटरी कॅनल डिवाइड होणार. आपण ऑलरेडी काय सांगितलं, एलिमेंटरी कॅनल इज मेड फ्रॉम एम्ब्रोयनिक एक्टोडर्म एज वेल एज एम्ब्रोयनिक एंडोडर्म. ठीक आहे ना. जसं वेल कॉक्रोचच्या केसमध्ये आपण स्टडी केलं होतं, अर्थवर्मच्या केसमध्ये सुद्धा फोरगट, मिडगट, हाइंडगट. गट म्हटलं की तुम्ही असं समजून घ्या की एलिमेंटरी कॅनलच्या संबंधी काहीतरी आहे. ठीक आहे ना. गट म्हणजे इन शॉर्ट इंटेस्टाइनचा पार्ट घेऊ शकतो किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचा पार्ट आपण समजू शकतो. तर फोरगट म्हणजे पुढचा पार्ट, मिड गट मधला पार्ट आणि हाइंड गट शेवटचा पार्ट. अशा 3 पार्ट मध्ये आपण याला डिवाइड करणार. तर जो फोरगट जो आहे, तर फोरगटचं दुसरं नाव काय, यो स्टोमोडियम. फोरगटला तुम्ही नाव काय देणार, स्टोमोडियम. हा झाला एलिमेंटरी कॅनलचा पहिला सुरुवातीचा पार्ट. मग या पार्ट मध्ये काय काय येणार, तर या पार्ट मध्ये माउथ आणि बकल कॅव्हिटी इतकाच पार्ट तुमच्या स्टोमोडियम मध्ये येणार. माइंड इट, ज्या ठिकाणी तुम्हाला हा शब्द येणार स्टोमा, ठीक आहे, तर त्याला तुम्ही एकतर काय समजा, एक तर ओपनिंग समजा, किंवा सिम्पली समजण्यासाठी म्हणून आपण काय म्हणू शकतो, माउथ सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. कुठेही हा शब्द येऊ द्या. तर हे फोरगटचा पार्ट काय बोललो आपण, स्टोमोडियम. स्टोमो आताच काय सांगितलं आपण, स्टोमोचा मिनिंग काय होतो, माउथ किंवा ओपनिंग. मग याच्यामध्ये ओपनिंग येईल की नाही, कुठलं ओपनिंग आलंय मग, माउथ आणि बकल कॅव्हिटी. माउथ म्हणजे दिस लिपनी बनलेला ट्रान्सफर्स स्लिट, आणि याच्या आतली पोकळी ज्याच्यामध्ये आपण फूड मटेरियल मॅस्टिकेट करतो, दॅट कॅव्हिटी युअर बकल कॅव्हिटी. तर इतका पार्ट तुमचा फोरगट मध्ये येणार. राईट. दुसरं काय सांगितलं आपण, मिड गट. त्याला म्हणायचं मेसेंटेरॉन, मिडल पार्ट आहे म्हणून त्याला मिड गट म्हटलो आपण. तर कुणापासून स्टार्ट झाला, बकल कॅव्हिटी नंतरचा पार्ट तुमचा एलिमेंटरी कॅनलचा आहे फॅरिंग्स. फॅरिंग्स टू रेक्टम, टेम्पररी स्टोरेज ऑफ फूड वेस्ट मटेरियल. फॅरिंग्स पासून रेक्टम पर्यंत जो पार्ट आहे ना, त्याला तुम्ही मिडगट म्हणा. वेल, अँड लास्ट पार्ट इज युअर हाइंड गट. हाइंड गट मध्ये काय येणार, प्रोक्टोडियम. प्रोक्टो म्हणजे अॅनल रिजन, एंड रिजन.
मग याच्यामध्ये ऑब्व्हियसली ॲनल, कॅनल अँड ॲनस इतकेच पार्ट येणार. ठीक आहे. मग आपण सांगितलं यांचा एक्टोडर्म आणि एंडोडर्म असा एक एम्ब्रियोनिक स्टेज मधला ओरिजिन आहे. तर याच्यापैकी पहिले फोरगट आणि हाइंडगट बोथ आर एक्टोडर्मल इन ओरिजिन. म्हणजे एम्ब्रियोनिक आउटर जर्माइनल लेअर त्याला म्हणतो आपण एक्टोडर्म. ते एक्टोडर्म पासून तुमचा स्टोमोडियम आणि प्रोक्टोडियम हा तयार होणार. कारण लक्षात घ्या, जेव्हा रिप्रोडक्शनच्या रिलेटेड जर्माइनल लेअरच्या संबंधित जे तुम्हाला नीट मध्ये किंवा सीईटी मध्ये जे क्वेश्चन विचारू शकतात तर ते विचारले जातात की एम्ब्रियोनिक एक्टोडर्म पासून कुठले कुठले पार्ट तयार झाले. ठीक आहे. किंवा मग ते पार्ट्स देतील आणि सांगा या पार्ट पैकी किती पार्ट हे एंडोडर्मने तयार झालेत. तर तुम्हाला डिटेल त्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये आपण शिकणार आहोतच, पण जसे जसे चॅप्टर येतील तर त्या चॅप्टर मधील पर्टिक्युलर बॉडीचा पार्ट हा कुठल्या जर्माइनल लेअर पासून तयार झालाय ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. तर काय समजलं तुम्हाला, फोरगट आणि हाइंडगट दोघांचं ओरिजिन काय आहे, एम्ब्रियोनिक एक्टोडर्म इन ओरिजिन. ठीक आहे. आणि मिडगट हा कशाने, एंडोडर्मल इन ओरिजिन. ओके राईट. तर हे झाले तुमचं डिव्हिजन ऑफ एलिमेंटरी कॅनल इंटू 3 पार्ट्स. एक तर स्टोमोडियम, मिसेंटेरॉन आणि तिसरा आहे प्रोक्टोडियम. क्लिअर. तुमचा स्टोमोडियम हा कशाने बनलेला आहे, माउथ अँड बकल कॅव्हिटी. फॅरिंग्स पासून रेक्टम पर्यंत मिडगट असणार आहे. आणि ॲनल, कॅनल अँड ॲनस एंड ओपनिंग, लास्ट ओपनिंग ऑफ एलिमेंटरी कॅनल हे कशाने बनलेले आहेत, हाइंडगटने बनलेले आहेत. ओके चलो आगे बढ़ेंगे. ठीक. माउथ, फर्स्ट पार्ट ऑफ एलिमेंटरी कैनल दैट इज माउथ एंड बकोफेरेंजियल कैविटी. जस्ट अ सेकेंड. राइट. तर फर्स्ट पार्ट कुठला आपला, माउथ अँड बकोफेरेंजियल कैविटी. माउथ कशाला म्हणतो आपण, इट इज अ ट्रान्सवर्स स्लिट आणि ज्याचा अप्पर पार्ट हा लिप आणि लोअर पार्ट सुद्धा हा लिपनी बनलेला आहे. तर ही जी स्लिट सारखा म्हणजे खास दिसते तुम्हाला, ओपनिंग दिसतंय. हे ओपनिंग कशापासून तयार झालंय, वरती तुम्हाला अप्पर लिप दिसेल, खाली लोअर लिप दिसेल. ठीक आहे ना. आणि मेल्स मध्ये, पर्टिक्युलरली मेल मध्ये जो अप्पर लिप आहे तर इथे तुम्हाला थोडीशी खास दिसते. राईट. दॅट डिप्रेशन म्हणू आपण. दॅट डिप्रेशन इज कॉल्ड एज फिल्ट्रम अँड दॅट इज साइन ऑफ ब्युटी. राईट. ओके जाऊ द्या. माउथ इज हॉरिझॉन्टल ट्रान्सवर्स स्लिट लाईक अपर्चर सराउंडेड बाय अप्पर अँड लोअर लिप. अप्पर लिप, लोअर लिप आणि ही जी कॅव्हिटी तयार झाली त्याला माउथ म्हणा. आणि याच्यामध्ये स्पेशल टाइप ऑफ मसल्स विल बी प्रेझेंट दॅट इज ऑर्बिक्युलरिस ऑरिस मसल्स. ऑर्बिक्युलरिस ऑरिस मसल्स आर प्रेझेंट इन युअर माउथ कॅव्हिटी. किंवा लिप्सच्या असोसिएटेड मसल, लिपला असोसिएट असणाऱ्या मसल्स कुठल्या आहेत तर ऑर्बिक्युलरिस ऑरिस मसल्स. क्लिअर आहे. आपण आता एक शब्द सांगितला की अप्पर लिप्स मध्ये एक जे, आता हे काही नीट मध्ये विचारणार नाही पण एक आहे, अप्पर लिप मध्ये जे तुम्हाला डिप्रेशन दिसतंय, मिड डिप्रेशन मधल्या पार्ट मध्ये जे डिप्रेशन दिसत आहे दॅट डिप्रेशन इज कॉल्ड एज फिल्ट्रम. ओके. त्याचा काही रोल नाहीये, त्याने काय डायजेशन फारसं होणार नाही, बरोबर की नाही, किंवा फारसा काही वेगळा रोल सुद्धा नाही, फक्त दॅट इज अ साइन ऑफ ब्युटी असं मानतात. ओके राईट. आता इथे बघा तुम्ही, बकोफेरेंजियल कॅव्हिटी आणि माउथ कॅव्हिटी आपल्याला समजून घ्यायची. तर इथे थोडंसं इनविजिबल असणार, विजिबिलिटी याची कमी असेल, त्याला मी डार्क करण्याचा ट्राय करतो. सी हियर. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, वेल दिस इज युअर माउथ. ओके दिस इज माउथ. माउथ हे अप्पर लिप, दिस इज युअर लोअर लिप. ओके. आणि ही जी ओपनिंग दिसते म्हणजे माउथ कॅव्हिटीचं जे ओपनिंग आहे, आतला भाग ज्याच्यामध्ये आपण फूड टाकतो आणि त्याला चावतो, दॅट इज युअर बकल कॅव्हिटी. ओके. त्याला काय म्हणणार तुम्ही, बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटीच्या एंडला तुम्हाला एक असा लटकलेला पार्ट दिसतोय, एक मस्क्युलर पार्ट दिसतोय आणि दॅट पार्ट इज कॉल्ड एज उला. ज्याचं आपण डायग्रामॅटिक त्याला बघू आपण. जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि तुमचं माउथ कॅव्हिटी ओपन करा, चांगली वाईड ओपन, म्हणजे पूर्ण स्पष्टपणे, आणि असं माउथ केल्यानंतर आरशामध्ये तुम्हाला एक लटकलेला एक हँगिंग स्ट्रक्चर दिसेल, सॉफ्ट हँगिंग आणि असं स्टिकी स्ट्रक्चर. दॅट मस्क्युलर स्ट्रक्चर इज नथिंग बट उला. कशापासून, तुमची जी बकल कॅव्हिटी आहे, पेलेटच्या हेडिंग खाली आपण बघणार तरी सुद्धा ओरली तुम्हाला अगोदर सांगतोय ही झाली तुमची माउथ कॅव्हिटी. याच्या आतमध्ये जी काही तुम्हाला पोकळी दिसतेय, जी काही एम्प्टी स्पेस दिसतोय, दॅट इज युअर बकल कॅव्हिटी. ओके. त्याला बकोफेरेंजियल कॅव्हिटी म्हणू आपण. तर तुम्ही जेव्हा टंग तुमची रोल केली, करून बघा, लगेचच करून बघा. इफ यू रोल युअर टंग देन यू विल एक्सपिरियन्स सम रफनेस ऑन द अप्पर सरफेस. हे जे वरचा पार्ट तुम्हाला दिसतोय माउथ कॅव्हिटीच्या आतमध्ये, त्याला तुम्ही पॅलेट म्हणायचं. ठीक आहे. आणि गम्सच्या वरती इमिडिएट ट्रान्सवर्स रिजेस तुम्हाला त्याच्यावरती दिसतील आणि दॅट विल बी बोनी स्ट्रक्चर, रफ स्ट्रक्चर. तर त्याला तुम्ही म्हणणार हार्ड पेलेट.
आणि त्याच्याच मागे जर जीभ मागे घेतली तुम्ही तर सॉफ्ट स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल की विच इज दॅट इज अ पार्ट ऑफ युअर फॅरिंग्स. तर जो फॅरिंग्सचा जो सॉफ्ट पार्ट आहे त्याला म्हणणार तुम्ही सॉफ्ट पेलेट. ओके. आणि ही जे तुमचे पेलेट वरचा जो कडक पार्ट बनलेला आहे दॅट इज मेड फ्रॉम मॅक्सिला अँड पॅलाटाईन बोन. आणि त्याच बोनवरती तुम्हाला आडवं जे रफ स्ट्रक्चर लागलंय असं खडबडीत स्ट्रक्चर लागलंय. ओके. दॅट विल बी कॉल्ड एज पॅलाटाईन रुगे. ठीक आहे. आणि त्या पॅलाटाईन रुगेचं काम चलो आगे बढ़ेंगे आपण. स्पेशल टॉपिक खाली त्याला डिस्कस करू आपण. सी हियर आता वरती काय दिसतंय तुम्हाला हे हार्ड पेलेट दिसतंय. ठीक आहे. आणि हा जो मागचा पार्ट सॉफ्ट पार्ट याला म्हणणार तुम्ही सॉफ्ट पेलेट. ठीक आहे ना. जर आता जे मी तुम्हाला सांगितलंय समोर जो रफ पार्ट दिसतोय त्या पार्टला तुम्ही म्हणायचंय हार्ड पेलेट. ओके. वेल दिस इज युअर बकल कॅव्हिटी ओपनिंग दिसतंय व्हाईट कलर मध्ये. याला या स्ट्रक्चरला तुम्ही म्हटले इथे ऊला UVULA हँगिंग स्ट्रक्चर विच इज अ पार्ट ऑफ युअर पोस्टेरियर पार्ट ऑफ युअर सॉफ्ट पेलेट. सॉफ्ट पेलेट आलंय आणि मागे येऊन त्यांनीच एक असं एक स्ट्रक्चर तयार केलं हँगिंग आणि त्यालाच तुम्ही आता इथे ऊला म्हणणार. ओके. राईट. ही वरचा नेझल चेंबर दिस इज अ नोज. हे नोजचे नॉस्ट्रिल पासून सुरुवात झालेलं इथे चेंबर दिसणार. या चेंबरला तुम्ही म्हणाल नेझल चेंबर. ठीक आहे. या नेझल चेंबर मध्ये वेल याला पुसावं लागेल पेलेटला. ठीक. या नेझल चेंबर मध्ये सी हियर इथे एक मी परत याला ओव्हरराईट करतोय असं एक स्ट्रक्चर दिसतंय. ओके. तर या स्ट्रक्चरला म्हणायचंय तुम्ही ओपनिंग ऑफ युस्टेशियन ट्यूब. ओपनिंग ऑफ युस्टेशियन ट्यूब. युस्टेशियन ट्यूबचा संबंध आपण नर्वस कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये बघितला जेव्हा वी स्टडीड अॅनाटॉमी ऑफ युअर इयर अँड नोज. तर नाकाच्या संबंधी आणि इयरच्या संबंधी, नाक सोडून द्या, इयरच्या संबंधी आणि फॅरिंक्सच्या संबंधी एक ट्यूब होती. मिडल इयर पासून निघणारी आणि फॅरिंक्सला कनेक्ट करणारी जी ट्यूब असणार दॅट ट्यूब इज युअर युस्टेशियन ट्यूब. ठीक आहे. आता युस्टेशियन ट्यूबचं काम काय असणार आहे टू मेंटेन द इक्वल प्रेशर ऑन इदर साइड ऑफ युअर टिम्पॅनिक मेम्ब्रेन. इयर ड्रमच्या आत आणि बाहेर दोन्ही साइडला इक्वल प्रेशर मेंटेन ठेवणे दॅट इज द फंक्शन ऑफ युस्टेशियन ट्यूब. जी आपण सांगितलं मिडल इयर पासून निघाली वेल आणि ते कुठे येऊन तुमच्या फॅरिंक्स रिजन मध्ये अटॅच झाली. तर इथे ओपनिंग ऑफ युस्टेशियन ट्यूब या तुमच्या नेसोफेरेंजियल पार्ट मध्ये होणार. ठीक आहे. हे नेसल चेंबर दिसतंय. हे नाकाच्या आतमध्ये पोकळी असेल. हे चेंबर ज्या ठिकाणी ओपन होणार ते चेंबर म्हणजे नेझोफेरेंजियल चेंबर आणि त्याच्यामध्ये देयर इज अ ओपनिंग ऑफ युअर युस्टेशियन ट्यूब. आणि त्याच्याच आजूबाजूला तुम्हाला हे एक असं लिम्फॉइड टिश्यू दिसते. याला मी ओव्हरराईट करतोय लिम्फॉइड टिश्यू. लिहू आपण इथे लिम्फॉइड टिश्यू. तर लिम्फॉइड टिश्यू जे आहे तर त्या लिम्फॉइड टिश्यूलाच म्हणायचं तुम्ही नेसोफेरेंजियल ऑर सिम्पली फेरेंजियल टॉन्सिल. काय म्हणायचं त्याला टॉन्सिल. बऱ्याच वेळा तुमचा इथे सूज येते, इथे दुखायला लागतं. कशाचं इंडिकेशन आहे की तुमचे टॉन्सिल्स आता सुजले. हे जे टॉन्सिल्स आहेत तर टॉन्सिल्स कशापासून बनलेले आहेत तर दीज आर लिम्फोइड टिश्यू लिहिलं आपण आणि यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होणार. टॉन्सिल्स मध्ये काय तयार होणार अँटीबॉडीज तयार होणार आणि याच लिम्फोइड टिश्यू मध्ये म्हणजे टॉन्सिल्स मध्ये देयर विल बी फिल्ट्रेशन ऑफ मायक्रोब्स. म्हणजे तुमच्या फूड मटेरियल मधून नाकामधून जे काय मायक्रोब्स तुमच्या बॉडीमध्ये एंट्री करणार तर ते इथे ट्रॅप केले जाणार. फिल्ट्रेशन म्हटल्यापेक्षा आपण इथे म्हणू ट्रॅपिंग ऑफ मायक्रोब्स टेक प्लेस. म्हणजे इन शॉर्ट टॉन्सिल्सचा रोल त्याच्यामध्ये लिम्फोइड टिश्यू प्रेझेंट असल्यामुळे इट हॅज टू प्ले रोल इन युअर बॉडीज इम्युन सिस्टम. बॉडीच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये किंवा इम्युनिटी मध्ये या टिश्यूचा रोल असणार आहे. म्हणजेच इथे दिसलंय तुम्हाला ओपनिंग ऑफ युस्टेशियन ट्यूब आणि त्याच्याच बाजूला अजून हिच्यामध्ये दाखवलेलं नाहीये मी ते बाजूला दाखवतोय पिंक कलर मध्ये. असे परत एक लिम्फोइड टिश्यू प्रेझेंट असणार आणि त्याला म्हणणार तुम्ही ट्यूबल टॉन्सिल. याला काय म्हणणार ट्यूबल टॉन्सिल. कोणती ट्यूब ही युस्टेशियन ट्यूबच्या बाजूला जी लिम्फोइड टिश्यू प्रेझेंट आहे त्याला म्हणणार तुम्ही ट्यूबल टॉन्सिल. क्लिअर आहे. फंक्शन समजलं तुम्हाला टॉन्सिलचं काय तर मायक्रो ऑर्गॅनिझम पासून आपल्या बॉडीमध्ये त्यांची एंट्री न होऊ देणे, अँटीबॉडीचं प्रोडक्शन करणे म्हणजे जे काय मायक्रोब आतमध्ये येतील त्यांना ते किल करतील. ओके. इथला जो हा पार्ट दिसतोय तुम्हाला दिस इज नेझल चेंबर आणि आता हा फॅरिंक्सचा पार्ट झाला म्हणून त्याला म्हटले तुम्ही हा जो पार्ट आहे वेल दिस वन याला इकडे देतोय मी. या पार्टला तुम्ही म्हणायचे नेझोफॅरिंक्स. नेझो मीन्स नेझल चेंबर म्हणजे नाकाची कॅव्हिटी आणि नाकाची कॅव्हिटी फॅरिंक्स मध्ये ओपन होतीये. ओरल कॅव्हिटी सुद्धा फॅरिंक्स मध्ये ओपन होतीये.
The part of oral cavity, this one buccal cavity, which open into pharynx is a oral काय म्हणू आपण त्याला, फॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स म्हणू आपण. आणि नेझल चेंबरची जी पोकळी आतमधलं ओपनिंग आहे ते जे फॅरिंग्स मध्ये ओपन होते त्याला म्हणणार तुम्ही नेझोफॅरिंग्स. ठीक आहे. सी हियर इथे दाखवलंय, दिस इज युअर ओरोफॅरिंग्स, म्हणजे ओरल कॅव्हिटी ज्या फॅरिंग्सच्या रिजन मध्ये ओपन होती आहे त्या पार्टला म्हणायचं तुम्ही ओरोफॅरिंग्स. क्लिअर. नंतर दिस मस्क्युलर स्ट्रक्चर जो की कुठल्या तरी पर्टिक्युलर एपिथेलियमनी बनलेला आहे. दिस इज युअर टंग. ही काय तुमची टंग. तर टंग ही तुमच्या नेक रिजन मध्ये एक पर्टिक्युलर बोनला अटॅच असते आणि त्या बोनला, ज्या बोनला तुमची टंग अटॅच असणार त्या बोनचं नाव, म्हणजे हे जे बोन दिसतंय इथे मी ओव्हरराईट करतो याला, तर दिस बोन इज युअर हायोइड बोन. लक्षात ठेवायचं आहे. लोकोमोशन आणि मुवमेंट मध्ये आपण हे बघणार आहोत. हायोइड बोन म्हणजे इट इज द बेस ऑफ युअर माउथ कॅव्हिटी म्हणू आपण, आणि तिथे हायोइड बोन प्रेझेंट आहे आणि त्याला तुमची टंग ही अटॅच झालेली आहे सपोर्टसाठी. ओके. नंतर इथे सी हियर, हा तुम्हाला मागचा दिसतोय पार्ट, दिस वन, दिस इज युअर इसोफेगस. या पार्टला तुम्ही म्हणायचंय इसोफेगस. इसोफेगस फॅरिंग्स नंतर इसोफेगस स्टार्ट होतो. ठीक आहे. इसोफेगसच्या समोर इथे दिस वन, या असा पार्ट दिसतोय. ओके. तर या पार्टला तुम्ही म्हणायचे ट्रकिया, आणि त्याच्याच वरती मी जे आता राईट करतोय या पार्टला तुम्ही म्हणायचे साऊंड बॉक्स म्हणजेच लॅरिंग्स. आता हे लॅरिंग्सच्या वरती तुम्हाला एक पार्ट दिसतोय जो की इसोफेगसच्या ओपनिंगला क्लोज करतोय. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज एपिग्लॉटिस. ओके. बघू आपण एक एक स्ट्रक्चर डिटेल मध्ये बघायचे. फक्त बको फेरेंजियल कॅव्हिटी आणि माउथ कॅव्हिटी बघतोय म्हणून याचं एक्सप्लेनेशन आपण इथे देतो. एपिग्लॉटिस कार्टिलेजिनस स्ट्रक्चर आहे. दिस स्ट्रक्चर इज मेड फ्रॉम कार्टिलेज. कार्टिलेज कसा ओळखायचा, सी कानाचा इयर पिना इथे जे फोल्ड होणारं स्ट्रक्चर याला म्हणायचं कार्टिलेज. किंवा तुमचा नेझल सेप्टम, नाकाचा पडदा, तो सुद्धा इकडे तिकडे फिरणार आणि थोडासा लवचिक दिसणार, तुम्हाला फ्लेक्झिबल दिसणार. दॅट इज नथिंग बट युअर कार्टिलेज. तर एपिग्लॉटिस हे ओपनिंग, ग्लॉटिस जे ओपनिंग आहे, ठीक आहे, कारण फॅरिंग्स हे गलेटच्या माध्यमातून इसोफॅगस मध्ये ओपन होणार आहे. तर त्या ग्लॉटिसचं जे कव्हरिंग आहे त्याला म्हणायचं तुम्ही एपिग्लॉटिस. सी हियर. आणि वेल अजून याच्यामध्ये काय सांगताय, ठीक आहे. तर बकोफॅरिंजियल कॅव्हिटी मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की फॅरिंग्स, नेझल चेंबर जर फॅरिंग्स मध्ये ओपन होत आहे तर त्याला म्हणणार तुम्ही नेझोफॅरिंग्स. ओरल कॅव्हिटी फॅरिंग्स रिजन मध्ये ओपन होते त्याला म्हणायचं नेझोफॅरिंग्स. ओके. ही टंग इज अ मस्क्युलर ऑर्गन जी कुणाला अटॅच होणार आहे, बोनला, तर त्या बोनला तुम्ही नाव दिलंय हायोइड बोन. इतक्या गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या या डायग्राम मधून तरी इट इज ओके. ठीक आहे. वेल, तर स्पेशल मसल लक्षात ठेवा, ऑर्बिक्युलरिस ऑरिस मसल्स विच आर असोसिएटेड विथ युअर लिप्स. ठीक. ओके. आगे बढ़ते. नंतर काय, माउथ ओपन्स इनटू, कशामध्ये ओपन होते सांगितलं आपण, बकोफॅरिंजियल कॅव्हिटी. बकोफॅरिंजियल बकल कॅव्हिटी आणि त्याच्याच असोसिएटेड असणारा फॅरिंग्स, त्या दोघांनी मिळून जे ओपन झाले, तयार झाले त्याला म्हणणार तुम्ही बकोफॅरिंजियल कॅव्हिटी. ओके. अगेन दिस कॅव्हिटी इज डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. ऑलरेडी आपण बघितलंय, पुन्हा एक वेळा बघू. नो हा पार्ट नाही बघितला आपण. बकल वेस्टिब्युल आणि मेन ओरल कॅव्हिटी. आता काय सांगितलं आपण, ही जी बकोफॅरिंजियल कॅव्हिटी आहे म्हणजे बकल कॅव्हिटी आणि त्याला असोसिएट असणारा फॅरिंग्स. आता हे ओपन करून नाही दाखवता येणार. नेक्स्ट डायग्राम मध्ये आपण पूर्ण वाईड ओपन केलेलं माउथ, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर स्टडी करू. ठीक आहे. बकल वेस्टिब्युल कशाला म्हणायचं, हे तुमचे चिक्स आहेत, गाल. ठीक आहे. तुम्ही जेव्हा दात एकमेकावर ठेवणार, म्हणजे आता आपली जी कॅव्हिटी ती बंद झाली, म्हणजे गम्स तुमच्या हिरड्या ज्याच्यामध्ये दात प्रेझेंट आहेत, गम्स आणि चिक्स यांच्यामध्ये जी प्रेझेंट असणारी स्पेस आहे, दॅट स्पेस इज कॉल्ड एज युअर बकल व्हेस्टिब्युल. ओके. अजून कोणतं अँटेरियर व्हेस्टिब्युल जर बघायचं झालं तर दिस इज युअर लिप. हा जो लिप आहे ते गम्स आहे. या लिप्सच्या आणि गम्सच्या मध्ये जी तुम्हाला पोकळी दिसते, अप्पर लिप आणि लोअर लिप, ठीक आहे, तर त्याला सुद्धा तुम्ही काय म्हणणार, व्हेस्टिब्युल म्हणणार. म्हणजे गम्स आणि चिक्स यांच्यामधली स्पेस विच इज अ पेरिफेरल पार्ट. हा मेन कॅव्हिटी, दात बंद केल्यानंतर तुमची माउथ कॅव्हिटी बंद होणार आणि जो बाहेरचा पार्ट असणार त्याला म्हणणार आपण पेरिफेरल पार्ट. ठीक आहे. तर ती फर्स्ट बकोफॅरिंजियल कॅव्हिटीचा पहिला पार्ट झाला बकल व्हेस्टिब्युल अँड सेकंड इज युअर मेन ओरल कॅव्हिटी. म्हणजे आतमधली जी स्पेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फूड चावता, ठीक आहे, ज्याच्यामध्ये टंग प्रेझेंट आहे, वरती पॅलेट प्रेझेंट आहे, तर ही जी आतली पोकळी आहे दॅट इज युअर मेन ओरल कॅव्हिटी विच इज मेड अप ऑफ स्ट्रॅटिफॉइड which is lined by stratified squamous epithelium. Structural organization in animals.
त्याच्यामध्ये सगळे एपिथेलियम आपण बघणार आहोत. फक्त आता नाव लक्षात ठेवा की मेन ओरल कॅव्हिटी म्हणजेच काय, इट इज इनर अँड सेंट्रल पार्ट विच इज सराउंडेड बाय अप्पर अँड लोअर जॉ. हा वरचा जॉ, हा लोअर जॉ, अप्पर अँड लोअर यांच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे दॅट इज युअर मेन ओरल कॅव्हिटी अँड विच इज लाइन्ड बाय स्ट्रेटिफाइड स्क्वेमस एपिथेलियम. क्लियर? चलो आगे बढ़ेंगे. आता या माउथ कॅव्हिटी मध्ये, या बकोफेरेंजियल कॅव्हिटी मध्ये आपण सांगितलं वरचा जो पार्ट आहे, ठीक आहे, म्हणजेच त्याला म्हणू आपण रूफ ऑफ बकल कॅव्हिटी इज नथिंग बट युअर पेलेट. याची डेफिनेशन काय करणार आपण, रूफ ऑफ बकल कॅव्हिटी इज पेलेट. दोन टाइपचे पेलेट आहेत. जो अँटेरियर पार्ट तुम्हाला दिसतोय, अँटेरियर पार्ट विल बी कॉल्ड एज हार्ड पेलेट. जीभ रोल करा, तुम्हाला कडक पार्ट लागेल, त्याच्यावरती रुगे दिसतील. ट्रान्सवर्स रिजेस म्हणजे अशा खाचा सारखं स्ट्रक्चर तुम्हाला गम्सच्या वरती पुढच्या पार्ट मध्ये जे असणार त्याला तुम्ही म्हणा हार्ड पॅलेट. आणि ऑलरेडी आपण सांगितलंय की दिस हार्ड पॅलेट इज मेड फ्रॉम टू बोन्स, दॅट इज मॅक्झिला अँड युअर पॅलेटाईन बोन. आणि त्याच्यावरती जे ट्रान्सवर्स स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, जे खडबडीत तुम्हाला लागतंय, रफ लागतंय, त्यालाच तुम्ही म्हणणार पॅलेटाईन रुगे. काय म्हणणार, पॅलेटाईन रुगे. क्लिअर आहे? या हार्ड पॅलेटचा वापर कशासाठी होतो आपल्याला, बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा मॅस्टिकेशन करणार किंवा च्युइंग ऑफ फूड करणार, फूड चावणार, त्यावेळी कधी कधी असं होणार की तुम्ही त्या हार्ड पॅलेटने सुद्धा ते तुम्ही चावणार त्याला. ओके. आणि जे कार्निव्होरस अॅनिमल्स असतात, कार्निव्होरस, ठीक आहे ना, जे की दुसऱ्या अॅनिमलला फाडतात, त्यांच्या बॉडीवरती जगतात म्हणजे पॅरासाइट म्हणत नाही. जे फॉर एक्झाम्पल टायगर घ्या किंवा मगरमच्छ असेल, तो सुद्धा दुसऱ्याला ग्रिप करतोय. तर हे जे हार्ड सरफेस वरचा असतो, तुम्हाला रफ सांगितला, तर तो ग्रिप देण्यासाठी सुद्धा हेल्पफुल असतो. त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचं हार्ड पॅलेट. नंतर सॉफ्ट पॅलेट. या हार्ड पॅलेटच्या मागचा पार्ट जो की फॅरिंग्स मध्ये ओपन होतोय, तो फॅरिंग्सचा पार्ट आपण म्हणणार. तर दिस इज द पोस्टेरियर पार्ट ऑफ पॅलेट. पोस्टेरियर म्हणजे आता मागच्या साईडला. तर दॅट पार्ट विच इज मेड फ्रॉम स्ट्रेटिफाइड स्क्वेमस एपिथेलियम. ओके. असा स्ट्रेटिफाइड स्क्वेमस एपिथेलियमनी बनलेला जो पोस्टेरियर पार्ट आहे पॅलेटचा, विच इज म्युकस लाईक म्हणजे चोपडा असा पार्ट आहे. तर त्या पार्टला तुम्ही म्हणणार सॉफ्ट पॅलेट. सी हियर, इट इज मेड अप ऑफ मसल फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूज अँड म्युकस एपिथेलियम. म्युकसचा एपिथेलियम त्याचा बनलेला आहे. आणि दॅट पार्ट एक्सटेंड्स इनटू, अगोदरच आपण सांगितलं, सॉफ्ट पॅलेट एक्सटेंड्स इनटू मस्क्युलर, काय म्हणू आपण, एक स्मॉल मस्क्युलर स्ट्रक्चर, अँड दॅट इज कॉल्ड एज युअर उला. ओके. बघू आपण डायग्राम मध्ये. तर सॉफ्ट पॅलेटचं एक्सटेन्शन काय झालं मग, उला. काय, कोणतं उला, आरशासमोर ओपन व्हा, माउथ ओपन करा, आणि जे लटकलेलं स्ट्रक्चर दिसेल, हँगिंग स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल, दॅट स्ट्रक्चर इज युअर उला. ठीक आहे. उलाचा पर्पस काय, जेव्हा तुम्ही फूड इंजेस्ट करता त्यावेळी फूडला काय म्हणू आपण त्याला इसोफेगस मध्ये एंटर होऊ देणे, तेव्हा त्यावेळी त्याच्यामध्ये मुवमेंट होणार. तर दॅट पोस्टेरियर पार्ट ऑफ युअर काय म्हणू आपण त्याला सॉफ्ट पॅलेट, तर दॅट इज टर्म्ड एज उला. राईट. आगे बढ़ेंगे. आता परत एक डायग्राम बघू, त्याच्यामुळे पूर्ण स्ट्रक्चर्स कोण कुठे प्रेझेंट असतात. कारण आपण सुरुवातीला काय सांगतो, माउथ नंतर काय फॅरिंग्स. तर मग आपल्याला वाटतं की हे माउथ इथपर्यंत संपलंय, मग नंतर खाली फॅरिंग्स. नो, फॅरिंग्स इज अ पार्ट ऑफ युअर बकल कॅव्हिटी, त्याला असोसिएटेड स्ट्रक्चर आहे. वेल, सॉफ्ट पॅलेट इज सिच्युएटेड, आता सांगितलं आपण सॉफ्ट पॅलेट हे कशामध्ये स्थित किंवा लोकेट झालेलं असतं. इट इज लोकेटेड इन द फॅरिंग्स रिजन अँड अगेन डिवाइडेड इनटू टू पार्ट्स, एक तर नेसोफॅरिंग्स आणि दुसरा ओरोफॅरिंग्स. वेल, या डायग्राम मध्ये क्लिअर दिसेल. लेट मी सी इफ इट इज विजिबल ऑर नॉट. ठीक आहे, दिस इज विजिबल. इकडे बघा, आता ही तुमची ओरल कॅव्हिटी आहे, ही ओरल कॅव्हिटी आहे. ओरल कॅव्हिटी मध्ये इथे काय प्रेझेंट आहे तुमची, ही टंग. ठीक आहे. आता वेल, हे ओरल कॅव्हिटीचा वरचा पार्ट इथे असं दाखवलंय बघा, हे थोडस रफ, हे ट्रान्सवर्स पार्ट आहे. तर याला तुम्ही म्हटले हार्ड पॅलेट, पुढचा पार्ट रोल केल्यानंतर. आणि हा जो मागचा पार्ट तुम्हाला दिसतोय, दिस वन, तर हा जो मागचा पार्ट आहे याला तुम्ही काय म्हटले, सॉफ्ट पॅलेट म्हटले. दिस इज युअर सॉफ्ट पॅलेट. क्लिअर. सो दिस इज नेझल चेंबर, हे नाकाची कॅव्हिटी आहे, नेझल चेंबर. आता नेझल चेंबर हे डॉटेड पार्ट जो दिसतोय तुम्हाला, हा डॉटेड पार्ट, तर हा फॅरिंग्स मध्ये ओपन झाला. हा दिस इज द पार्ट ऑफ फॅरिंग्स. तर हा नेझल चेंबरचा पार्ट आहे आणि फॅरिंग्स मध्ये ओपन झालाय. दॅट मीन्स दिस पार्ट इज कॉल्ड एज नेझोफॅरिंग्स. क्लिअर आहे. आणि नेझोफॅरिंग्स मध्ये आपण अजून एक सांगितलं होतं की देयर इज अ ओपनिंग फॉर इस्टेशन ट्यूब, तर ही झाली इस्टेशन ट्यूबची ओपनिंग.
आजूबाजूला सुद्धा लिम्फ टिश्यू प्रेझेंट असतात. पहिल्या डायग्राम मध्ये आपण ते क्लिअर केलंय. आता हा सॉफ्ट पेलेट आहे आणि सॉफ्ट पेलेट आता इथे काय झालं, एक मस्क्युलर स्ट्रक्चर यांनी तयार केलं आणि हे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला आपण म्हटलो होतो ओला. लोकेशन लक्षात येते तुमच्या? ओके, टंग झाली आहे. वेल, त्याच्यानंतर दिस इज युअर माउथ कॅव्हिटी, म्हणजे याला ओरल कॅव्हिटी म्हटलो आपण. दिस इज ओरल कॅव्हिटी. तर ओरल कॅव्हिटी फॅरिंग्स मध्ये ओपन झाली आहे. तर हा जो फॅरिंग्स मध्ये ओपन झालेला ओरल कॅव्हिटीचा रिजन आहे दॅट इज युअर ओरोफॅरिंग्स. ओरल कॅव्हिटी फॅरिंग्स मध्ये ओपन होणारा रिजन म्हणजे ओरोफॅरिंग्स. ठीक, ओरोफॅरिंग्स नंतर तुम्हाला पार्ट दिसेल लॅरिंजोफॅरिंग्स. कारण लॅरिंग्स आपण अगोदरच्या डायग्राम मध्ये बघितलं होतं, इथे सुद्धा आहे. दिस इज युअर लॅरिंग्स. हा कशामध्ये ओपन होतोय? ह्या फॅरिंग्सच्या कॅव्हिटीमध्ये. म्हणून हे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं लॅरिंजोफॅरिंग्स. का आपण हे डायग्राम दाखवतोय की वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत त्यांची पोझिशनिंग कशी आहे, कशा कशा ठेवले आहेत. दिसेल तुम्हाला लॅरिंग्स आहे, लॅरिंग्सच्या खाली ट्रकिया दिसतोय आणि याची बॅक साइड ही जी ट्यूब दिसते दिस इज युअर इसोफेगस. मग आणि इसोफेगस वरती इथे तुम्हाला एक वेल मी थोडंसं उलट काढलं. इसोफेगस, इसोफेगस वरती अशी एक स्लिट दिसणार तुम्हाला, स्लिट. तर ती स्लिट म्हणजे तुमची काय असणार आहे? तर दॅट स्लिट विल बी एपिग्लॉटिस. अगोदर सुद्धा बोललो होतो, ह्या डायग्राम मधून जास्त क्लिअर होणार. क्लिअर अप टू दिस. कशाला म्हणायचं तुम्ही नेझो अप्पर पार्ट जो आहे त्या बकोफॅरिंजियल कॅव्हिटीचा, सॉफ्ट पेलेटचा आय मीन, तर त्याला म्हटले तुम्ही नेसोफॅरिंग्स हा अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट जो आहे त्याला म्हटले तुम्ही, इथे लिहिले मी, ओरोफॅरिंग्स. लोअर पार्ट ओरोफॅरिंग्स, ओरल कॅव्हिटी त्याच्यामध्ये ओपन झाली, नेझल कॅव्हिटी ओपन झाली, त्या पार्टला म्हटले नेझोफॅरिंग्स. म्हणजे नेझोफॅरिंग्स इज रिलेटेड टू नेझल चेंबर, नेझल कॅव्हिटी, आणि ओरोफॅरिंग्स इज रिलेटेड टू ओरल कॅव्हिटी. क्लिअर इथपर्यंत? आणि युस्टेशन ट्यूब इथे ओपन झाली आहे विच इज कनेक्टेड टू द मिडल इयर. राईट? ओके. फॅरिंग्स इज द कॉमन पाथ फॉर एअर अँड फूड. कारण आता नेझल चेंबर सुद्धा या फॅरिंग्स मध्ये ओपन झालंय आणि ही तुमची ओरल कॅव्हिटी सुद्धा फॅरिंग्स मध्ये ओपन झाली. म्हणजे एअर सुद्धा यातूनच एंट्री करणार आणि फूड सुद्धा फॅरिंग्स मधूनच एंट्री करणार. दॅट मीन्स फॅरिंग्स इज द कॉमन पॅसेज फॉर एअर एज वेल एज फूड. क्लिअर? आगे बढ़ेंगे. आता या डायग्राम मध्ये बघा. वेल, बघू द्या मला. नाव छोटेसे ओके तरी विजिबल आहे, दिसत आहे, नो प्रॉब्लेम. इकडे बघा, हे आता वाईड ओपन आ केलेलं हे पूर्ण तोंड दिसत आहे. तर सगळ्यात वरती हे तुम्हाला दिसणार लिप, हा लिप आणि हा खालचा लिप, लोअर लिप, अप्पर लिप. त्याच्यानंतर हे पूर्ण तुम्हाला हे डेंटिशन दिसतंय. दात कसे ठेवलेले आहेत आपले, तर ते दात अगोदर आपण क्लिअर करून घेऊ. कोणते आहेत याच्यामध्ये? हे बघा, 1, 2 अँड दिस 3 यांना म्हणायचं तुम्ही मोलार्स. मोलार नंतर दोन जे दिसत आहेत तर दोन असतील तुमचे प्रीमोलार. ओके, म्हणजे याला म्हणतो मराठीमध्ये दाढा, उपदाढा. एक सिंगल जो दिसतोय, सिंगलला म्हणा तुम्ही कॅनिन, राईट, किंवा त्याला कस्पिड टीथ सुद्धा म्हणतात, सुळे दात. आणि त्याच्यानंतर वेल खाली हे चार दाखवलेत. हे जे चार दिसत आहेत तुम्हाला यांना म्हणायचं तुम्ही इन्सिजर्स. म्हणजे कोणते चार दात आपल्यामध्ये प्रेझेंट आहेत? इन्सिजर, कॅनिन, प्रीमोलार आणि मोलार. डेंटिशन मध्ये ते क्लिअर करू आपण. हे आता दातांचा विषय क्लिअर झालेला आहे. आता इथे जिंजिवा दिसत आहेत. जिंजिवा म्हणजेच काय? गम्सच्या खाली काय असणार? बोन असणार आहे, मॅन्डिब्युलर बोन. त्याच्यामध्ये अल्व्हिओल आहे, सॉकेट, आणि त्याच्यामध्ये दात फसवलेले आहेत. तर हा मॅटर हा क्लिअर? ठीक आहे. आता इथे जे हँगिंग स्ट्रक्चर दिसतंय बघा, हार्ड पेलेट अगोदर बघून घेऊ. दिस रिजन थोडासा रफ दिसतोय इथे, हा रिजन, या रिजनला म्हटलं हार्ड पेलेट. आता हे तोंड ओपन केलेलं आहे तर पुढचा पार्ट अगोदर दिसणार. म्हणजे हे असं तोंड आपण आ केलंय, वरती केलंय असं. तर हा पार्ट कोणता आहे? ओरल कॅव्हिटीचा हार्ड पेलेट. म्हणजे इथे दिसतो तुम्हाला हार्ड पेलेट. त्याच्या मागचा येईल म्हणजे आतमधला तो पार्ट कोणता येईल? सॉफ्ट पेलेट. सी, हार्ड पेलेट अँड दिस इज युअर सॉफ्ट पेलेट. आणि सॉफ्ट पेलेट समोर आला आणि त्याने असं एक हँगिंग स्ट्रक्चर तयार केलं आणि दिस पार्ट इज कॉल्ड एज ओला. आता क्लिअर आहे सगळ्यांना? राईट. आणि हे तर गाल आहेत तुमचे चिक्स, ते सांगण्याची आवश्यकता नाही. वेल, सुपेरियर लिप झाला, याला कट करू आपण. आता इथे घरी गेल्यानंतर तुम्ही बघू शकता लिप असा वरती करा आणि मध्ये तुम्हाला एक लिगामेंट सारखं स्ट्रक्चर दिसेल. तर त्याला म्हणायचं फ्रेन्युलम. ठीक आहे, सुपेरियर लॅबियल फ्रेन्युलम. लॅबियल म्हणजे काय? जसं वेल कॉक्रोचच्या स्टडीमध्ये माउथ पार्ट जे आपण स्टडी केले तर त्यांच्या वरच्या पार्टला, लिप्सला आपण नाव काय दिलं होतं? लॅबियम. ठीक आहे, मॅक्सिला, आता जॉजला वेगवेगळे नाव दिले. तर लॅबिया म्हणजे काय? लिप्स. तर ह्या लिप्सच्या मध्ये तुम्हाला एक असे लॉन्जिट्युडनल अशी एक लिगामेंट सारखा पार्ट दिसतोय, त्याला म्हणायचं सुपेरियर लॅबियल फ्रेन्युलम. इथे थोडं स्पष्ट लिहितोय मी, फ्रेन्युलम. घरी गेल्यानंतर बघा, किंवा
बघत असाल तेव्हाच हात लावून बघा, तुम्हाला असं अडथळा पार्टिशन टाईप दिसेल, दॅट इज सुपिरियर लॅबियल फ्रेन्युलम. तसंच हे लोअर लिप खाली केल्यानंतर इथे जे तुम्हाला दिसतंय दिस वन, त्याला म्हणायचं इन्फिरियर लॅबियल फ्रेन्युलम. आता टंग रोल करा आतमध्ये अशी जीभ, तर त्याच्या खाली सुद्धा तुम्हाला एक अटॅचमेंट दिसेल, धाग्यासारखे किंवा पार्टिशन सारखे एक थिन पडदा दिसेल. तर त्या पडद्याला तुम्ही काय म्हणणार, वेर इट इज, वेल दिस वन, दिस इज जीभ. आता ही रोल केलेली जीभ आहे, जीभ अशी वरती केलेली आहे, ही दाखवली आहे, त्याला म्हणायचं लिंग्वल फ्रेन्युलम. त्याला काय म्हणायचं, लिंग्वल फ्रेन्युलम. शॉर्टकट मध्ये 3 टाईपचे फ्रेन्युलम दिसतील तुम्हाला, अप्पर आणि लोअर लिप मध्ये, या गम्स आणि लिप्सच्या मध्ये. आणि जेव्हा तुम्ही टंग रोल करणार, वरती करणार, तर टंग्सच्या तिथे सुद्धा एक पडदा दिसणार, त्याला म्हणणार तुम्ही लिंग्वल फ्रेन्युलम. आणि दिस इज टंग, हे बघा ही रोल केलेली टंग आहे, दिस रोल्ड टंग, वरती रोल केली आहे, तर दिस इज युअर टंग. क्लिअर आहे. वेल, आता हा जो पार्ट दिसतोय, आपण काय सांगितलं की जो पॅलेट आहे, पॅलेट, हार्ड पॅलेट, हा कशाने बनलेला आहे, एक तर मॅक्सिला आणि पॅलेटाईन बोन. तर त्या पॅलेटाईन बोनच्याच बाजूला लिम्फॉइड टिश्यू प्रेझेंट असतील, आणि त्या ह्या इथे दिसतात बघा, दिस वन, ही जी लिम्फॉइड टिश्यू इकडे सुद्धा आहे, इकडे सुद्धा आहे. तर ह्या लिम्फॉइड टिश्यूला तुम्ही म्हणणार पॅलेटाईन टॉन्सिल, पॅलेटाईन वेल टॉन्सिल. ठीक आहे, फंक्शन आपण ऑलरेडी बोललो. तर दिस इज युअर पॅलेटाईन टॉन्सिल, राईट. वेल, याच्यानंतर पॅलेटोफेरेंजियल आर्क, याची आपल्याला गरज नाही आहे, फॉसेसची गरज नाहीये. ग्लॉसल, पॅलेटोग्लॉसल आर्क, ही इथे तुम्हाला सॉफ्ट पॅलेटच्या तिथे एक आर्क दिसते, तुम्ही घरी बघून घ्या, तुम्हाला सगळे पार्ट क्लिअर होतील. फक्त त्या आर्क म्हणजे काय, एक असं कमानी सारखं स्ट्रक्चर दिसणार आहे. तर ते कमानी सारखं स्ट्रक्चर म्हणजे पॅलेटोग्लॉसल. हा शब्द ग्लॉसल किंवा ग्लॉसो किंवा ग्लासो असा आला की तुम्ही काय समजायचं, इट हॅज टू डू विथ टंग, म्हणजे याचा संबंध कशाशी आहे, टंग मध्ये. बायोलॉजी मध्ये भरपूर सारे शब्द तुम्ही जर डिसेक्ट केले, त्याला ब्रेक केलं, तर ऍटलिस्ट त्याचा अर्धा अर्थ क्लिअर होतो. फॉर एक्झाम्पल, मी सांगितलं ग्लॉसो किंवा ग्लासो हा शब्द जर आला, तर तुम्ही काय समजायचं, टंग. आता मी इथे लिहितोय ग्लोसायटिस, हे आयटीएस काय तुम्हाला माहिती नाही, पण हे ग्लॉसो आलं म्हणजे याचा संबंध कशाचा आला, टंग सोबत आला, बरोबर की नाही. आणि आयटीआयएस, आयटीआयएस म्हणजेच काय होतं, इन्फ्लामेशन, म्हणजेच टंग इन्फ्लामेशन होणे, जीभ सुजणे, त्याला ग्लोसायटिस म्हणतो आपण. समजलं. मोस्ट ऑफ ठिकाणी यू कुड ट्राय दिस टू डिसेक्ट द वर्ड्स इनटू 2. ठीक आहे, 2-3 पार्ट मध्ये तुम्ही त्याला डिवाइड करू शकता आणि त्याचा अर्थ क्लिअर करू शकता. तर हे झाले डिफरंट पार्ट ऑफ युअर ओरल कॅव्हिटी. ओके, चलो आगे बढ़ेंगे. ठीक आहे, आता ओरल कॅव्हिटी मध्ये अजून काय प्रेझेंट आहे, अगोदर बोललो पॅलेटने काय तयार केलं, तुमच्या बकल कॅव्हिटीचं रूफ. ठीक आहे, लॅटरली काय प्रेझेंट आहे, तुमचे चिक्स किंवा इथे गम्स म्हणू आपण, गम्स अँड चिक्स. आणि त्याचा फ्लोअर ऑफ बकल कॅव्हिटी इज टंग, फ्लोअर ऑफ बकल कॅव्हिटी इज युअर टंग, त्याला टंग म्हणणार. ही नॉर्मल टंग दाखवली, आ केलेली, बाहेर काढलेली. तुम्हाला इथे स्पॉट्स दिसतात, हे पिंक स्पॉट्स दिसतात. ठीक आहे, काय ते बघू आपण. फक्त इकडे एक नॉर्मल टंग, रफ सरफेस सुद्धा दिसत आहे, मध्ये इथे खास सुद्धा दिसते, दिस वन. आणि इथे असं एक तुम्हाला काय म्हणू आपण त्याला, ट्रायंग्युलर म्हणता येईल, एक ट्रायंग्युलर स्ट्रक्चर सुद्धा दिसतंय. सिमिलर स्ट्रक्चर इथे बघायला मिळतील तुम्हाला. आता ते उलटा काढलंय, सियर इथे एक स्ट्रक्चर दिसतंय, इथे गोल स्ट्रक्चर, दिस वन. तर हे स्ट्रक्चर म्हणजे हे, याला थांबा एक मिनिट, जस्ट अ मिनिट, याला उलट करू आपण. दिसतंय आता, वेल वेल वेल, याला ठीक आहे असंच असू द्या, कारण जीव आ केल्यानंतर तुम्हाला तिथे खास दिसणार आहे. तर हे असे स्ट्रक्चर आणि ही त्याची डायग्राम झाली. ठीक आहे, वेल, टंग कसा ऑर्गन आहे, टंग इज अ मस्क्युलर ऑर्गन. टंग कसा ऑर्गन आहे, इट इज मेड फ्रॉम मसल, इट इज मस्क्युलर ऑर्गन. आता सांगितलं आपण, टंग इज अटॅच्ड ॲट द बेस ऑफ नेक. टंग इज अटॅच्ड विथ कोणता बोन आठवतोय, येस, अटॅच्ड बाय ऑर विथ हायोइड बोन. आता टंगचे काम काय, फंक्शन्स मध्ये, एक तर फूडचं मॅस्टिकेशन करण्यामध्ये हेल्प करणे, आपण जे फूड खातो त्याला चावण्यामध्ये हेल्प करणे, वन रोल. सेकंड रोल काय असणार आहे, डिग्लुटेशन करणे. डिग्लुटेशन म्हणजे आपण जो काय घास चावणार त्याचा बोलस तयार होणार, एक चोपडा घास तयार होणार, आणि दॅट विल एंटर इनटू इसोफेगस. आपण अशा आतमध्ये घेतो, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, डिग्लुटेशन, त्याच्यामध्ये सुद्धा हेल्प करणार. नंतर स्पीच आर्टिक्युलेशन, आपण मी सध्या बोलतोय, तुम्ही जे बोलता, तर तुमची जीभ जर
स्थिर करून ठेवली, हलू दिली नाही, तुम्ही बोलू शकाल का? नाही. मग त्याला म्हणतो आपण स्पीच आर्टिक्युलेशन, बोलण्यामध्ये हेल्प करेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की या टंग वरती देअर विल बी प्रेझेन्स ऑफ, ही जे रफ स्ट्रक्चर तुम्हाला सगळं दिसतंय ना, तर या सगळ्या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणणार आहे? पॅपिली. काय प्रेझेंट असतात टंग वरती? पॅपिली. ओके. आणि या पॅपिली वरती देयर इज अ प्रेझेन्स ऑफ मॉडिफिकेशन ऑफ एपिथेलियम. एपिथेलियल लेअरचं जे मॉडिफिकेशन असणार आहे, तर त्या मॉडिफिकेशनला म्हणणार तुम्ही टेस्ट बर्ड्स. 4 प्रकारच्या नॉर्मली टेस्ट बर्ड्स असतात, त्याच्यापैकी ह्युमन बिंग मध्ये एक ऍबसेंट असणार, जी की असणार फोलिएट टेस्ट बर्ड. क्लिअर आहे? फोलियर म्हणतो आपण त्याला, राईट. ही टंग दिसते तुम्हाला. आता या टंग मध्ये इथे जे असे सर्कल सर्कल दिसतात राऊंड, हा जो पार्ट मी त्याला करतोय, ठीक आहे, तर याला म्हणायचं लिंग्वल टॉन्सिल. लिंग्वा, जसं मी सांगितलं ग्लासो म्हणजे टंग, तर लिंग्वा हा शब्द कुठे येऊ द्या, तर लिंग्वाचा मिनिंग काय होतो? इट हॅज टू डू विथ टंग. जसं आपण बोलतो लिंग्विस्टिक, लिंग्विस्टिक म्हणजे भाषेसंबंधी, भाषा आपण जिभेने बोलतो म्हणून त्याला लिंग्विस्टिक मॅटर म्हणतो आपण, ठीक आहे, भाषेचा काही संबंध असेल तर लिंग्वा म्हणजे टंग. तर लिंग्वल टॉन्सिल, हे जे सर्कल केले इथे पूर्ण असं दाखवतोय मी आता याला म्हणायचं लिंग्वल टॉन्सिल. म्हणजे हे टॉन्सिल सुद्धा कशाने बनलेले आहेत? लिम्फॉइड टिश्यूनी बनलेले आहे. ठीक आहे. आता हे नंतरच्या एका डायग्राम मध्ये आपण बघू वाल्डेयर्स रिंग. वाल्डेयर्स रिंग मध्ये हे जे लिम्फॉइड टिश्यू आहे यांची रिंग लाईक अरेंजमेंट केलेली आहे, जसं की फॅरेंजियल टॉन्सिल, तुमचे काय बोललो आपण लिंग्वल टॉन्सिल आणि पॅलेटाईन टॉन्सिल. तर एका रिंगच्या फॉर्म मध्ये ते वाल्डेयरनी शोधून काढलं म्हणून त्याला वाल्डेयर्स रिंग असं नाव दिलंय. ते बघू आपण समोर गेल्यानंतर, राईट. हा वेल, आता याचे सुद्धा 2 पार्ट आहेत, टंगचे 2 पार्ट आहेत. हा जो तुम्हाला अँटीरियर पार्ट दिसतोय, पुढचा पार्ट जो दिसतोय, तर याला म्हणायचं ओरल पार्ट ऑफ टंग. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली आपण सांगितलं बकल कॅव्हिटीला कोण अटॅच आहे? फॅरिंग्स. मग ही जी टंग आहे ह्या नेक रिजन पासून स्टार्ट झालेली आहे, मग फॅरिंग्स मध्ये सुद्धा प्रेझेंट असेल, बरोबर की नाही? मग 2 पार्ट मध्ये टंगला डिवाइड करणार. पुढचा जो पार्ट आहे तो ओरल कॅव्हिटी मध्ये टंग असणार आहे, आणि हा जो मागचा पार्ट आपण इथे दाखवलाय दॅट इज फॅरेंजियल पार्ट ऑफ टंग. क्लिअर? फॅरिंग्स मध्ये जी टंगचा पोर्शन प्रेझेंट असेल, भाग प्रेझेंट असेल, त्याला म्हणायचं फॅरेंजियल पोर्शन ऑफ टंग. वेल, आता इथे हे काय दिसतंय तुम्हाला? असं एक ट्रायंग्युलर स्ट्रक्चर काढतोय आपण. आता कंप्लीट नाही केलंय, फक्त 2 लाईनिंग काढल्या. त्याला म्हणायचं तुम्ही सल्कस. सल्कस म्हणजे खाच. 2 खाचा दिसतात बघा. इथे थोडंसं डिप्रेशन झालेलं दिसतं, घरी तुम्ही आरशामध्ये नक्की बघा. हे जे डिप्रेशन झालेला पार्ट आहे त्याला म्हणतात सल्कस. जसा की तुमचा गायरस सल्कस ब्रेन वरती प्रेझेंट असतात, कॉर्टेक्स वरती, तर त्याला म्हणायचं सल्कस टर्मिनलिस. या सल्कस टर्मिनलिस मध्ये यालाही मी कंप्लीट करून घेतो. हिअर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ अप्रॉक्सिमेटली 8 ते 12 असे सर्कल दिसतात तुम्हाला. हे सर्कल, हे राऊंड दिसत आहेत, तर या राऊंडला तुम्ही म्हणणार ह्या सुद्धा आहे काय? तुमच्या पॅपिली आहेत, पॅपिली. तर ह्या ज्या पॅपिली आहेत याच्यामध्ये टेस्ट बर्ड प्रेझेंट असतात, आणि 8 ते 12 संख्येमध्ये असणाऱ्या सगळ्यात मोठ्या आकाराने दिसणाऱ्या म्हणजे सर्कमव्हिलेट पॅपिली. कोणत्या पॅपिली? मग पहिला टाइप काय झाला? सर्कमव्हिलेट पॅपिली. फर्स्ट टाइप ऑफ पॅपिली इज सर्कमव्हिलेट पॅपिली. पॅपिली म्हणजे काय? दीज आर द प्रोजेक्शन्स. प्रोजेक्शन म्हणजे वरती आलेले भाग, उंचवटे ऑन द टंग. टंग वरती जे उंचवटे तुम्हाला दिसतात त्याला म्हणायचं पॅपिली. सर्कमव्हिलेट पॅपिली ही कशी असते? लार्जेस्ट पॅपिली आहे. ओके. आणि याची संख्या किती असते? जस्ट 8 to 12. आता या पॅपिलीमध्ये वेगवेगळे डक्ट प्रेझेंट असणार. जाऊ द्या, डक्ट नाही, सॉरी डक्ट नाही, त्याच्याने आपल्याला गरज नाही. फक्त 8 ते 12 यांची संख्या आहे. आणि या सर्कमव्हिलेट पॅपिलीमध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ टेस्ट बर्ड. कारण सगळ्याच पॅपिलीवरती टेस्ट बर्ड प्रेझेंट नसतात. ज्याच्यावरती प्रेझेंट आहे ते आपण लिहू. दुसरी पॅपिली तुम्हाला इथे दिसते, फंगीफॉर्म. फंगीफॉर्म पॅपिली. फंगीफॉर्म पॅपिली. तर फंगीफॉर्म पॅपिली म्हणजे पिंक कलरचे एक स्पेरिकल स्ट्रक्चर आहे, गोल गोल आहे बघा. हे स्पेरिकल स्ट्रक्चर आहे, राऊंड. ते याला म्हणायचं फंगीफॉर्म पॅपिली. इथे लिहितोय थोडंसं, फंगीफॉर्म पॅपिली. ठीक आहे. मशरूम सारखा शेप आहे म्हणून त्याला फंगीफॉर्म आपण नाव दिलं. स्पेरिकल स्ट्रक्चर. आणि यांची संख्या जर बघितली तर हा जरा अँटीरियर पार्ट ऑफ टंग, हा पुढचा पार्ट, आणि हा जरा पोस्टिरियर. नो डाऊट सगळ्या टंग वरती फंगीफॉर्म पॅपिली प्रेझेंट आहे, पण जास्त कॉन्सन्ट्रेशन कुठे दिसते तुम्हाला? जिभेच्या पुढच्या भागावरती, अँटीरियर पार्ट वरती. मग यांची मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस फंगीफॉर्म पॅपिली इज प्रेझेंट ऑन द अँटीरियर पार्ट ऑफ टंग. पोस्टिरियर पार्ट मध्ये तुम्हाला कमी दिसतील. ठीक आहे. ही सेकंड लार्जेस्ट आहे. फंगीफॉर्म पॅपिली सेकंड लार्जेस्ट. सगळ्यात लार्जेस्ट कोणती झाली? सर्कमव्हिलेट. आणि याच्यावरती सुद्धा देयर इज अ प्रेझेन्स ऑफ
टेस्ट बर्ड म्हणजे सर्कमव्हिलेट आणि फंगिफॉर्म पॅपिली यांच्यावरती टेस्ट बर्ड ह्या प्रेझेंट असतात. ठीक आहे, राईट. पिंक कलर जो येतो ना तुमच्या जिभेला, दॅट इज बिकॉज ऑफ फंगिफॉर्म पॅपिली, कारण सगळं जिभेवरती पसरलेले. इथे जे डॉट डॉट दिसते ना तुम्हाला, हे डॉट डॉट असे, मी आता येलो करतो याला, तर हे सगळे म्हणजे काय तुमचे फंगिफॉर्म पॅपिली, स्पेरिकल स्ट्रक्चर आहे. ओके, मीडियम साईज मध्ये. आणि हे जे दिसत आहेत तुम्हाला छोटे छोटे डॉट दिसत आहेत पूर्ण जिभेवरती, तर दीज आर युअर फिलीफॉर्म पॅपिली. याला काय म्हणणार तुम्ही, हे ते नाव दिलंय फिलीफॉर्म, फिलीफॉर्म पॅपिली. असं समजा की पूर्ण जिभेवरती प्रेझेंट आहे आणि जी जी स्पेस तुमच्या जिभेवर प्रेझेंट त्यांनी भरून काढली, म्हणून त्याला नाव देऊन टाकलं फिलीफॉर्म पॅपिली. या फिलीफॉर्म पॅपिलीवरती इथे लिहितोय मी थर्ड, फिलीफॉर्म पॅपिली. तर फिलीफॉर्म पॅपिलीवरती नो टेस्ट बर्ड्स आर प्रेझेंट, नो टेस्ट बर्ड्स. ओके, आणि चौथ्या टाईपची पॅपिली असते, इथे लिहू आपण, आता जागा नाहीये, फोर्थ, त्याला म्हणायचं फोलिएट पॅपिली. फोलिएट म्हणजे दीज आर लीफ लाईक, परंतु these papillae are absent in human or man, absent in human. Foliate papillae are absent in human. ओके, त्याच्यावरती सुद्धा टेस्ट बर्ड नाही. फक्त टेस्ट बर्ड तुम्हाला या सर्कमव्हिलेट पॅपिली आणि या कोणत्या फंगिफॉर्म पॅपिली, या दोन पॅपिली वरतीच तुम्हाला टेस्ट बर्ड दिसणार. आणि टेस्ट बर्ड सिम्पली दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ एपिथेलियल लेअर. ठीक आहे, मग ह्या वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या टेस्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, जसे की टिप रिजन मध्ये स्वीट टेस्ट, बॅक रिजन मध्ये बिटर टेस्ट, समोरच्या सॉल्टी टेस्ट, टीपच्या बाजूला जो पार्ट असेल जिभेचा, दिस रिजन, इथे तुम्हाला सॉल्टी टेस्ट मिळणार, इथे स्वीट टेस्ट मिळणार, इथे बिटर टेस्ट, इथे काय म्हणलो आपण सॉल्टी टेस्ट, इथे स्वीट टेस्ट. ओके, आणि हा जो इथला पार्ट दिसतोय, तर इथे तुम्हाला कुठली दिसणार, एक तिखट म्हणू आपण, तिखट, पंजंट टेस्ट. ऍक्च्युली पंजंट इज नॉट अ टेस्ट. ठीक आहे, जेव्हा तुम्ही मिरचीचा पदार्थ किंवा मिरची पावडरचा पदार्थ एखादा खाता, मसाला खाता, तिखट पदार्थ खाता, इन शॉर्ट, त्यावेळी काय म्हणतात, त्याला कुठली टेस्ट नसते. फक्त ते काय करणार, तुमच्या पॅपिलीला इरिटेट करणार, इरिटेट, आणि इरिटेट केल्यामुळे तुम्हाला जिभेची आग व्हायला लागेल. अदरवाईज ती कुठली टेस्ट नाही, त्याच्यामुळे फक्त जिभेचं इरिटेशन होणार, म्हणून तुम्हाला ते तिखट लागणार. अदरवाईज दॅट इज नॉट अ टेस्ट. या वेगवेगळ्या पार्ट मध्ये टंगच्या काय होणार, मग वेगवेगळ्या टेस्ट असणार आहे. क्लिअर आहे? ओके, चलो आगे बढ़ेंगे. पॅपिली ऑलरेडी आपण डिस्क्राइब केल्यात, तरी सुद्धा नोट्स म्हणून याचा तुम्ही वापर करू शकता. ओके, पिंक कलर फंगिफॉर सांगितलं आपण, स्पेरिकल इन शेप. ओके, फाउंड ऑन द एंटायर सरफेस, पूर्ण भागात आहे. मोस्टली प्रेझेंट ऑन द एंटेरियर पार्ट ऑफ टंग, हे सुद्धा आपण बोललो. अटॅच्ड टू द टंग विथ द हेल्प ऑफ पेडिकल, आवश्यकता नाही असू द्या. आणि पिंक कलर टू द टंग इज गिवन बाय युअर फंगिफॉर्म पॅपिली. आणि याच्यावरती आपण ऑलरेडी सांगितलंय की टेस्ट बर्ड्स आर प्रेझेंट. पुन्हा एक वेळा लिहू, टेस्ट बर्ड्स प्रेझेंट. ठीक आहे, फिलीफॉर्म त्याला कोनिकल पॅपिली म्हणा. डॉट डॉटचे स्ट्रक्चर काढलं होतं आपण, तर दे आर थ्रेड लाईक, व्हाईट कलर अँड कोनिकल इन शेप, म्हणून त्याला कोनिकल पॅपिली म्हटले. नेक्स्ट सांगितलं आपण, दे आर ऑल्सो फाउंड ऑन द एंटायर सरफेस, पूर्ण सरफेस वरती प्रेझेंट होते, हे बघितलं. दे आर मोस्ट न्यूमरस, सगळ्यात जास्त क्वांटिटी मध्ये आहेत. अँड डिवाइड ऑफ टेस्ट बर्ड, म्हणजे नो टेस्ट बर्ड्स प्रेझेंट, नो टेस्ट बर्ड्स. ओके, आगे बढ़ेंगे, चलो देख चुके हैं. सर्कमव्हिलेट पॅपिली लार्जेस्ट आहे बोललो आपण, 8 ते 12 त्यांची संख्या, हे बोललो. स्पेरिकल इन शेप आहे. ओके, आणि फाउंड नियर द सर्कस टर्मिनलिस. परत एक वेळा बघून घ्या, सर्कस टर्मिनलिस, दिस इज युअर सर्कस टर्मिनलिस, याच्या जवळजवळ सापडतात, म्हणून त्याला आपण म्हटलो सर्कमव्हिलेट. ओके, फंक्शन्स ऑफ टंग, हे सुद्धा आपण सांगितलं. मॅस्टिकेशन ऑफ फूड, फूड चावणे. सेकंड, रिसेप्शन ऑफ टेस्ट, टेस्ट बर्ड प्रेझेंट आहे म्हणून टेस्ट सुद्धा तुम्हाला कळणार. टेस्ट बर्ड्स आर मॉडिफिकेशन ऑफ एपिथेलियम, हे आपण सांगितलंय. स्पीच आर्टिक्युलेशन, बोलण्यामध्ये हेल्प करणार. आणि डॉग्स मध्ये, वेल तुम्ही डॉग जर बघितला असेल तर त्याची जीभ कंटिन्युअसली तो हॅ 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 असं करत असतो बाहेर, आणि त्याच्यामधून लाळ गळत असते. दॅट इज द फिनॉमिनन युज्ड बाय डॉग फॉर थर्मोरेग्युलेशन. बॉडीचं टेम्परेचर त्याला मेंटेन ठेवावं लागतं, म्हणून ते कंटिन्युअसली ती लाळ त्याची गळत असते. ती लाळ म्हणजे नथिंग बट स्वेट ग्लँड त्याच्यावरती प्रेझेंट असतील. म्हणजे देयर इज द प्रेझेन्स ऑफ स्वेट ग्लँड्स प्रेझेंट ऑन द टंग ऑफ डॉग. डॉगची जी टंग असते, जीभ असते, त्याच्यावरती स्वेट ग्लँड आहेत, ते सलायव्हरी ग्लँड नाही. ठीक आहे, आणि त्याचा पर्पज काय, थर्मोरेग्युलेशन, म्हणजेच मेंटेनन्स ऑफ बॉडी टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करणं. दॅट इज द फंक्शन ऑफ टंग इन केस ऑफ डॉग्स. वेल, आगे बढ़ेंगे. टीथ. ओके,
लेट मी सी याला याच लेक्चरमध्ये कव्हर करता येईल का? ओके, ऑलरेडी इट इज टू लेट. 1 तास 14 मिनिट झाले आहेत. आता टीथ आणि त्याच्या पुढचा पार्ट किंवा ओके 1 मिनिट, जस्ट अ मिनिट, टीथ होऊ शकेल का? नो, इट इज गोइंग टू कन्झ्युम मोर ऑफ टाइम. जास्त वेळ घेणार आपला. ओके, तर मित्रांनो टीथ पासून पुढचा पार्ट आता आपण सेकंड लेक्चरमध्ये कव्हर करूयात. ओके, थँक्यू व्हेरी मच.